नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या टार्गेट सीएचओ सीरीजमध्ये. तर ही सीरीज आपली अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे विद्यार्थी काय करत आहेत, स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. या सीरीजमध्ये आपण सर्व जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज आहेत ते कव्हर करणार आहोत आणि ही जी सीरीज असणार आहे ती पूर्णपणे मराठीत असणार आहे. त्याचबरोबर ही सीरीज मी आणि नागेश सर आम्ही काय करणार आहोत, दोघं जण मिळून काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पोर्शन पर्यंत टच करता येणार आहे. तर आजचा हा आपला एपिसोड नंबर किती आहे? एपिसोड नंबर हा आपला 15th आहे. दररोज आपली सकाळी 9 वाजता, ठीक आहे? सकाळी 9 वाजता 9 AM ला आपले काय असतात, एपिसोड रिलीज होत असतात. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर कमेंटमध्ये काय करा, तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. कमेंटमध्ये काय करा, फीडबॅक द्या. फीडबॅकमध्ये तुम्ही काय सांगू शकता, की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर एमसीक्यू हवे आहेत किंवा कुठल्या जे सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला डिफिकल्ट जात आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्ही त्या सब्जेक्टला कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे कोणी सीएचओची प्रिपरेशन करत असतील, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. याच्यानंतर जर आम्ही मध्येच एखादा व्हिडिओ जरी टाकला एखाद्या इम्पोर्टंट टॉपिक विषयी, तर तो तुम्हाला लगेच कळणार. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं WhatsApp चॅनल आहे, WhatsApp ग्रुप्स आहेत. तिथे पण तुम्ही काय करायचं आहे, कनेक्टेड व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. Instagram पेज आणि Telegram आणि Facebook या तिन्ही अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण काय आहोत आपण अवेलेबल आहोत. तिथं पण आपला एज्युकेशनल कंटेंट येत असतोय. तिथं पण आपल्या काय असतात, वेगवेगळ्या मेडिकल क्विजेस वगैरे आपण तिथे घेत असतो. तर तिथे पण तुम्ही कनेक्ट व्हा. ठीक आहे? तर सुरू करूया. बघा, फर्स्ट क्वेशन, हा क्वेशन मी तुम्हाला काल काल दिलेला होता. ज्यांनी केलेला नाहीये तो होमवर्क म्हणून बघा आता त्या क्वेशनचं आन्सर. Which index is commonly used to assess nutritional status in a community? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा. ब्लड प्रेशर इंडेक्स, बॉडी मास इंडेक्स, अपगार स्कोर आणि ग्लॉस्कोस्कोमा स्केल. तर या पर्यायापैकी कुठला जो ऑप्शन आहे, जो की आपण असेस करण्यासाठी वापरतो काय, तर न्यूट्रिशनल स्टेटस. न्यूट्रिशनल स्टेटस जर आपल्याला एखाद्या बेबीची, एखाद्या पर्सनची, एखाद्या पेशंटची असेस करायची असेल, तर यापैकी आपण कुठला जे आहे ते टूल यूज करू शकतो. तर बघा, फर्स्ट काय म्हणतो, ब्लड प्रेशर इंडेक्स. अशी कुठलीही काय नाहीये, मेडिकल टर्म अवेलेबल नाहीये. ही काय नाहीये, एक मेडिकल टर्म नाहीये. ब्लड प्रेशर इंडेक्स असा कुठलाही कन्सेप्ट आपल्याकडे अवेलेबल नाहीये. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, बॉडी मास इंडेक्स. तर बॉडी मास इंडेक्स काय आहे? बॉडी मास इंडेक्स काय म्हणतं, तुमची वेट डिव्हायडेड बाय हाईट, वेट इन केजी. ठीक आहे. वेट इन केजी डिव्हायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. हे जर घेतल्याच्या नंतर जो काही तुमचा रिझल्ट येणार आहे, त्या रिझल्टला जेव्हा आपण इंटरप्रिट करू, त्या रिझल्टला जेव्हा आपण इंटरप्रिट करणार, तेव्हा आपल्याला काय समजणार आहे, तो पर्सन जो आहे तो कसा आहे, अंडरवेट आहे का किंवा नॉर्मल आहे का? ठीक आहे. किंवा काय आहे, ओव्हरवेट आहे का किंवा ओबेस आहे का? हे आपल्याला समजणार आहे. मग हे कसं समजणार आपल्याला? ही जी व्हॅल्यू आपली ह्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या पर्सनची वजन टाकतो वर आणि जेव्हा त्याला डिव्हाईड करतो कशाने? हाईटच्या मीटर स्क्वेअरने, तेव्हा जी व्हॅल्यू इथे येणार, लेट्स सपोज जर तुमची व्हॅल्यू x आली, जर ती x 18 पेक्षा कमी असेल, 18.5 पेक्षा जर कमी असेल, तर त्या पर्सनला आपण काय म्हणू शकतो? अंडरवेट म्हणू शकतो. जर ती 18.5 ते 24.9 यामध्ये आली, तर आपण काय म्हणू शकतो, तो पर्सनची काय आहे, नॉर्मल आहे. त्याचप्रमाणे जर त्या पर्सनची व्हॅल्यू जी आहे ती 25 ते 29.9 आली, तर आपण त्या पर्सनला काय म्हणू शकतो, ओव्हरवेट म्हणू शकतो. आणि जर एखाद्या पर्सनची 30 पेक्षा जास्त आली, तर त्या पर्सनला आपण काय म्हणू शकतो, ओबेस आहे असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ओबेस आहे असं आपण तो पर्सन म्हणू शकतो. म्हणजेच त्या ओबेसमध्ये पण मग आपण काय केलं, कॅटेगरीज केल्या होत्या. ओबेस कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3. ठीक आहे. तर बी-एम-आय आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये पण आपण बी-एम-आय बद्दल बघितलेलं आहे. तर बी-एम-आयमध्ये आपण काय करतो, एखाद्या पर्सनची न्यूट्रिशनल स्टेटस आपण काय करू शकतो, जाणून घेऊ शकतो. तर बी-एम-आय काय, एक प्रकारचं काय, अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटचं टूल आहे. जसं आपलं मिड आर्म सर्कम्फरन्स होतं, त्याच्यानंतर हेड सर्कम्फरन्स होतं, चेस्ट सर्कम्फरन्स होतं. त्याचप्रमाणे आपण बॉडी मास इंडेक्सद्वारे पण आपण सांगू शकतो, की एखादा पर्सन काय आहे, कुपोषित आहे का वगैरे आपण जाणून घेऊ शकतो. जर एखादा पर्सन कुपोषित असेल, तर आपल्याला त्याचा बॉडी मास इंडेक्स काय बघायला मिळेल, कमी बघायला मिळेल. ठीक आहे. जर एखादा पर्सन ओबेस असेल, तर आपल्याला काय बघायला मिळेल, त्याचा बॉडी मास इंडेक्स जास्त बघायला मिळेल. म्हणजे त्याची न्यूट्रिशनल स्टेटस काय आहे, ओव्हर न्यूट्रिशन आहे, असं आपण समजून घेऊ शकतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, अपगार स्कोर. आता अपगार स्कोर काय आहे? अपगार स्कोर आपण कधी असेस करतो, तर पोस्ट बर्थ असेस करतो. ठीक आहे. पोस्ट बर्थ असेस करतो. कधी करतो? 1 मिनिटाला आणि
1 मिनिटाला आणि 5 मिनिटाला. ठीक आहे. त्यापैकी जर मोस्ट इफेक्टिव्ह जर विचारलं तुम्हाला किंवा मोस्ट ॲक्युरेट जर विचारलं तर कुठलं येतं? 1 मिनिटाचं. ठीक आहे. हे काय आहे? मोस्ट ॲक्युरेट. जर एखाद्या बेबीच्या रेस्पिरेटरी डिप्रेशनबद्दल जर कुठला पॅरामीटर करेक्ट इन्फॉर्मेशन देत असेल, तर तो कुठला? अपघात स्कोर. तो पण कधी असेस केला? 1 मिनिटा बर्थच्या नंतर 1 मिनिटात जो असेस करतो आपण तो वाला. त्याच्यानंतर आपण काय करतो? परत 5 मिनिटांनी असेस करतो. हे असेच का करतो आपण? हे असेच आपण यासाठी करतो, की जो बेबी आहे तो काय आहे का मॅटर्नल वूममध्ये आहे, ठीक आहे, युटरसमध्ये आहे. तो जेव्हा युटरसमधून बाहेर येतो, तर त्याचं जे एन्व्हायर्नमेंट आहे, आउटर एन्व्हायर्नमेंट, त्या काय होतं अचानक चेंज होतं आणि त्या एन्व्हायर्नमेंट सोबत तो कसा कोप अप करतोय, तो कसा स्वतःला कोप करतोय, हे बघण्यासाठी आपण काय करतो? अपगार स्कोर चेंज करतो. म्हणजे जर एखाद्या बच्चा अपगार स्कोर जर खूप कमी असेल, तर आपण काय म्हणू शकतो? तो बेबी काय झालेला नाहीये, कोप झालेला नाहीये व्यवस्थित त्या सिच्युएशन सोबत आणि त्याचा रेस्पिरेटरी डिप्रेशन जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग आपल्याला काय करायला लागेल? चाइल्डला रिसस्किटेट करायला लागेल. हे काय आहे? अपगार स्कोरचं इम्पोर्टंट आहे. तर आपण एकदा अपगार स्कोर आता इथं आपण आलोच आहोत तर बघून घेऊयात. अपगार म्हणजे काय बघा? A, P, G, A आणि R हा काय त्याचा लाँग फॉर्म आहे. A फॉर काय? अपीअरन्स. मग आपण त्याला अपगारचा स्कोर देताना आपण बघा 0, 1 आणि 2 असा आपण स्कोर देतो. जर एखाद्या बेबीचा जो अपीअरन्स असेल, तो जर सायनॉटिक असेल तर आपण त्याला काय देतो? 0 गुण देतो. त्याच्यानंतर जर त्याचं ॲक्रोसायनोसिस असेल. ॲक्रोसायनोसिस म्हणजे काय? ॲक्रोसायनोसिस म्हणजे काय? त्याचे फक्त एक्स्ट्रिमिटीज काय झाले? ब्लू झालेले आहेत. बाकीची जी त्याची बॉडी आहे त्याच्यामध्ये काय झालं नाही? ब्लूइश कलरेशन अजून आलेलं नाही. सायनोसिस काय होतं? जर एखाद्या बेबीमध्ये काय झालेलं आहे? हायपॉक्सिया झालेला असेल. हायपॉक्सिया झालं म्हणजे काय? ऑक्सिजन कमी झालेला आहे तेव्हा काय होतं काय होतं स्टार्टिंगला आपले हात काय होतात? काळे-निळे पडायला लागतात, निळे पडायला लागतात. त्यानंतर जीभ जी आहे ती निळे पडायला लागते, ओठ निळे पडायला लागतात. त्यानंतर मग परत सेंट्रल सायनोसिस येतं आपल्याला. मग अगोदर अॅक्रोसायनोसिस आलेला आहे म्हणजे काय आहे ते? वॉर्निंग साइन आहे, की बेबी काय जात आहे? रेस्पिरेटरी डिप्रेशनमध्ये जात आहे. म्हणून आपण काय दिलं? तर 1 दिला पॉइंट. त्यानंतर आपण 2 पॉइंट कधी देतो? जर बेबी कसा असेल? पिंक कलरचा असेल. ठीक आहे. आणि जर तो पूर्ण सायनोटिक असेल तर आपण किती देतो? त्याला 0 पॉइंट देतो. त्याच्यानंतर बघा पल्स. पी फॉर पल्स. पल्स जर अब्सेंट असेल तर आपण किती पॉइंट देतो? 0 पॉइंट देतो. जर 60 ते 100च्या मध्ये असेल तर आपण 1 पॉइंट देतो आणि 100 प्लस असेल तर आपण काय करतो? त्याला 2 पॉइंट देतो. नंतर बघा ग्रिमेस. ग्रिमेस म्हणजे काय? रिफ्लेक्सेस. ठीक आहे. जर एखादा बेबी जर आहे, तो काय करत नसेल, क्राय करत नसेल, नो क्राय, तर त्याला आपण काय देतो? 0 पॉइंट देतो. त्याचप्रमाणे तर जर तो स्टिम्युलेशनवर काय करत असेल, फक्त जेव्हा स्टिम्युलेट केलं त्याला, तेव्हा जर क्राय करत असेल, तर त्याला आपण 1 पॉइंट देतो आणि आपण त्याला काय करतो, जेव्हा तो काय आहे, स्ट्रॉंग क्राय आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग क्राय आहे, तेव्हा आपण काय करतो, त्याला 2 पॉइंट देतो. स्टिम्युलेट केल्याच्या नंतर कसं आहे, त्याला वीक क्राय येतं. 1 पॉइंट कधी देतो आपण त्याला स्टिम्युलेट केल्याच्या नंतर पण जर त्याचा क्राय कसा असेल, वीक असेल, त्याला आपण 1 पॉइंट देतो. जर क्राय नसेल, तर त्याला आपण काय करतो, 0 पॉइंट देत असतो. त्यानंतर अपीअरन्स झालं, पल्स झालं, ग्रेमर झालं. त्यानंतर ए फॉर काय आपलं ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, जर त्या बेबीची ॲक्टिव्हिटी जर असेल, ती अब्सेंट असेल, तर त्याला आपण काय देतो? 0 पॉइंट देतो किंवा जी ॲक्टिव्हिटी ती कशी आहे? फ्लॉपी आहे. ठीक. म्हणजे कशी आहे? खूप कमी ॲक्टिव्हिटी असेल, तर त्याला आपण काय करतो? 0 गुण देत असतो. त्यानंतर बघा सम फ्लेक्शन. फ्लेक्शन म्हणजे जे बेबीचे हात-पाय जे नॅचरल बेबीची पोझिशन असते, ती कशी असते? फ्लेक्शन. त्याची बॉडी जी आहे ना, ती पूर्ण अशी स्वतःभोवती काय करतो? फ्लेक्स करून घेतो. त्याचे हात-पाय जे आहेत, ते दोन्ही पण तो काय करतो? बेबी जनरली फ्लेक्स करून घेत असतो. तेव्हा आपण त्याला 1 पॉइंट देतो आणि जर तिथे फुल फ्लेक्शन असेल, तर आपण काय करतो? 2 पॉइंट देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेशनमध्ये बघा, बघा, जर रेस्पिरेशन अब्सेंट असेल, तर आपण काय देतो? 0 पॉइंट देतो. त्याच्यानंतर जर रेस्पिरेशन इर्रेग्युलर असतील, तर 1 पॉइंट देतो आणि जर रेस्पिरेशन रेग्युलर असतील आणि स्ट्रॉंग क्राय असेल, तर त्याला आपण 2 पॉइंट देतो. तर इथपर्यंत तुम्हाला अपगार समजला असेल. ठीक आहे. आपला हा क्वेशनमध्ये फक्त ऑप्शन होता, तरी पण आपण काय केलं, त्याला पूर्ण समजून घेतलेलं आहे अपगारबद्दल. आपण अपगारबद्दल आता काय-काय बघितलंय. अपगार काय करतो आपण 1 मिनिटाला आणि 5 मिनिटाला असेस करतो. अपगारचे काय आहेत? अपीअरन्स, पल्स, ग्रेमेस, ॲक्टिव्हिटी आणि रेस्पिरेशन हे काय आहेत? 5 पॉइंट आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं, त्याला आपण 0, 1, 2 1 आणि 2 असं काय करतो आपण त्याला पॉइंट देत असतोय. जर एखाद्या बेबीमध्ये अपीअरन्स आपल्याला 0 आहे म्हणजे काय? तो सायनॉटिक आहे. पल्स 0 आहे म्हणजे काय? पल्स अब्सेंट आहे. ग्रेमेस 0 आहे म्हणजे काय? त्याला क्राय नाहीये. ॲक्टिव्हिटी 0 आहे म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी कशी आहे? अब्सेंट आहे किंवा फ्लॉपी आहे. आणि रेस्पिरेशनला जर आपण 0 पॉइंट देतो, याचा अर्थ काय आहे? त्याचे रेस्पिरेशन अब्सेंट आहे. त्याचप्रमाणे आपण 1 पॉइंट कधी देतो आणि 2 पॉइंट कधी देतो, हे पण आपण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे जे सगळे पॉइंट्स आहेत, हे आपण जेव्हा इंटरप्रिट करतो, हे जेव्हा आपल्याला इंटरप्रिट करायचे असतात,
फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केला, अपघात स्कोरचा हा जो चार्ट होता, तो यूज करून तुम्ही एखाद्या बच्चूचा अपघात काढला. ठीक आहे. अपघात स्कोर तुम्ही काय केला, डिटरमाइन केला. तर जर त्या बेबीचा जर अपघात स्कोर जो आहे, तो 0 ते 3 च्या ह्याच्यामध्ये असेल, तर बेबी काय आहे, सिव्हिअर डिप्रेशनमध्ये आहे. कुठलं डिप्रेशन? कुठलं डिप्रेशन? रेस्पिरेटरी डिप्रेशन. जर 4 ते 7 मध्ये आहे, तर काय आहे, मॉडरेटमध्ये आहे. आणि जर त्याची 8 प्लस जर असेल, ठीक आहे, 8 ते किती, 15. आपला टोटल स्कोर किती येतो? 15 येतो. ठीक आहे. पण 10 येतो. जर त्याची 10 मध्ये असेल, तर आपण त्याला काय म्हणू शकतो? बेबी जो आहे तो कसा आहे? एक्सलंट कंडिशनमध्ये आहे. एक्सलंट कंडिशनमध्ये आहे किंवा नॉर्मल बेबी आहे असं आपण म्हणू शकतो. जर त्या बेबीला सिव्हिअर रेस्पिरेटरी डिप्रेशन असेल, तर आपल्याला काय करायला लागेल? बेबीला रिसस्किटेट करायला लागेल. रिसस्किटेट करायला लागतं. ठीक आहे. सॉरी, 1 मिनिट. तर आपला नेक्स्ट क्वेशन बघूया, नेक्स्ट ऑप्शन बघूया काय आहे आपला? जी-सी-एस, ग्लॉस्कोस्कोमा स्केल. तर मग आपला सी आहे, हा पण ऑप्शन आपला करेक्ट आहे का? नाही आहे का? कारण अपघात स्कोरमध्ये आपण काय करतो? रेस्पिरेटरी स्टेटस जाणून घेत असतो. कुणाची? बेबीची. तर बघा, ग्लास्कोस्कोमा स्केल, ग्लास्कोस्कोमा स्केल ही जी आहे, जी-सी-एस असं पण म्हणतो आपण. ही कशासाठी यूज करतो आपण? यूज्ड फॉर न्यूरो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. जर एखाद्या पर्सनला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतील, तर आपण ग्लॉस्कोस्कोमा स्केल यूज करतो. त्याचबरोबर जर एखाद्या पेशंटला हेड इंजुरी असेल आणि त्याचे जे न्यूरोलॉजिकल डेफिसिट जाणून घेण्यासाठी आपण काय करतो? जी-सी-एस म्हणजेच ग्लॉस्कोस्कोमा स्केलचा वापर करतो. तर जी-सी-एस बघत असताना आपण काय बघतो? त्याचे कंपोनंट कुठले-कुठले आहेत? ई, व्ही आणि एम. तर त्या सगळ्यात ज्वलंत मुद्दा कुठला असेल, तर ई-व्ही-एमचा मुद्दा आहे. ई पण तो ई-व्ही-एम वेगळा आणि आपला जो इथे जी-सी-एस मधला ई-व्ही-एम आहे, तो कसा आहे? वेगळा आहे. इथे ई फॉर काय आहे? आय रिस्पॉन्स. आय रिस्पॉन्स. व्ही काय आहे? व्हर्बल रिस्पॉन्स. आणि एम काय? मोटर रिस्पॉन्स. आपण काय करत असतो, ह्या जे टूल्स आहेत ई-व्ही-एम, हे यूज करून आपण काय करतो? जी-सी-एस स्कोर्स कॅल्क्युलेट करत असतो. मग आपला जो ई वाला पोर्शन आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 4 बघायला मिळतात. 1, 4, 3, 2 आणि 1. 4 मार्क कधी द्यायचे? जर तो काय करत असेल, स्पॉन्टेनियसली आय ओपन करत असेल तर. स्पॉन्टेनियसली जर आय ओपन करत असेल, तर आपण त्याला काय द्यायचे? 4 मार्क द्यायचे आहेत. जर तो काय करत असेल, जर जेव्हा आपण त्या पर्सनला बोलतो, ठीक आहे. बोलल्याच्या नंतर त्याला जेव्हा आपण बोलतो, "बाबा डोळे उघड." त्याच्यानंतर जर तो डोळे उघडत असेल, त्याला आपण काय करायचे आहेत? काय करायचे? 3 मार्क द्यायचे आहेत. ठीक आहे. टू स्पीच. जेव्हा आपण त्याला बोलतो, तर उघडत असेल तर 3 द्यायचे आहेत. आणि जर त्याला आपण पेन, ठीक आहे. पेन जर आपण त्याला काय केलं, पिन वगैरे टोचली किंवा आपण निडलनी जेव्हा त्याला आपण प्रिक केलं, तर जर तो डोळे उघडत असेल, तर आपण काय करतो? त्याला 2 पॉइंट देत असतो. आणि काय करत आहे? नो रिस्पॉन्स. नो रिस्पॉन्स म्हणजे काय? 1. ठीक आहे. 1 पॉइंट. आता सेम जसं आय रिस्पॉन्सचं बघितलं आपण, तसं व्हर्बल रिस्पॉन्सचे, तसं आय रिस्पॉन्सचे किती होते? 4 पॉइंट होते. तसे व्हर्बल रिस्पॉन्सचे किती आहेत? 5 पॉइंट आहेत. ठीक आहे. 5, 4, 3, 2 आणि 1. मग 5 कधी द्यायचे? 4 कधी द्यायचे? 3 कधी द्यायचे? आणि 2 कधी द्यायचे? बघा. 5 कधी द्यायचे? जर तो पर्सन काय आहे? ओरिएंट टू ओरिएंटेड टू टाईम, प्लेस आणि पर्सन. पी-पी-पी. टाईम, प्लेस आणि पर्सनला जर तो पेशंट आहे, जर ओरिएंटेड असेल, तर आपण त्याला काय करू शकतो? 5 पॉइंट देऊ शकतो. कशासाठी? व्हर्बल रिस्पॉन्ससाठी. जर तो पर्सन जर तो पर्सन कसा असेल? कन्फ्युज्ड असेल. ठीक आहे. म्हणजे त्याला कळत नसेल, की तो कुठे आहे. ठीक आहे. त्याला जेव्हा आपण विचारतो, "बाबा तुम्ही कुठे आहात?" वगैरे. म्हणजेच काय, आपण त्याचं काय करतो? ओरिएंटेशन चेक करतो. त्यानंतर जर तो बोलताना कन्फ्यूज वाटत असेल, ठीक आहे. त्याला समजतच नाही, की तो काय बोलतोय किंवा त्याच्यासोबत काय चाललेलं आहे. तर आपण काय म्हणतो? तो पर्सन कन्फ्यूज आहे. तो आपण काय करतो? त्याला 4 मार्क देत असतो. त्याच्यानंतर जर तो इनअप्रोप्रिएट वर्ड्स जर बोलत असेल, तर आपण काय करतो? 3 पॉइंट देतो. आणि जर तो इनकॉम्प्रिहेन्सिव्ह इनकॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय? तो काय बोलतोय आपल्याला कळत नाहीये. म्हणजे तो त, 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 म, 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 म असं काहीतरी बोलत आहे. म्हणजेच काय? त्याचा जो वर्ड आहे ते काय? ते मीनिंगलेस आहे. त्याला आपण काय करतो? 2 पॉइंट देतो. आणि 1 पॉइंट आपण कधी देतो? नो रिस्पॉन्स. म्हणजे काय? त्याला व्हर्बल रिस्पॉन्स नाही. पेशंट बोलत नाही. पेशंट अनकॉन्शियस आहे. तेव्हा आपण काय करत असतो? त्याला 1 पॉइंट देत असतो. त्याचप्रमाणे मोटरमध्ये किती पॉइंट आहेत बघा? 6 पॉइंट आहेत. बघा, एक-एक वाढत चालला. इथे 4 होते, इथे 5 आहेत आणि इथे 6 आहेत. मग इथे 6 कधी द्यायचे? 5 कधी द्यायचे? नेक्स्ट पेजवर घ्या तुम्ही. ठीक आहे. मोटरचे जे आहे ते नेक्स्ट पेजवर घेतो मी.
6 कधी द्यायचे, 5 कधी द्यायचे, 4 कधी द्यायचे, 3 कधी द्यायचे, 2 कधी द्यायचे आणि 1 कधी द्यायचे बघा. 6 कधी द्यायचे, जर तो तुमच्या कमांड ओबे करत असेल तर. कमांड काय करत असेल, ओबे करत असेल. म्हणजे जर तुम्ही त्याला म्हटलं बाबा हात हलव. मोटर म्हणजे काय? जे सांगितलं ते करणं. ठीक आहे. मोटर रिस्पॉन्स म्हणजे काय? तुम्ही हात हलव म्हटलं, हात हलवला. ठीक आहे. म्हणजे काय तुम्ही कमांड ओबे करताय. मग तुम्हाला किती देणार मी? 6 पॉइंट देणार. पण जर मी काय करत आहे, तुम्हाला कमांड देत आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करत नाहीयेत, त्याला उभे करत आहे. पण मी जर तुम्हाला काय केलं, थोडंसं गरम पाणी तुमच्या हातावर टाकून तुम्ही काय करतात, हात काढून घेतात. म्हणजे काय करत आहात तुम्ही, पेन काय करताय तुम्ही, पेन काय करतात, लोकलाईज करू शकत आहात. लोकलाईज करू शकत आहात किंवा तुम्ही काय करू शकता, विथड्रॉ करू शकत आहात. म्हणजे तुमच्या हातावर जर मी गरम पाणी टाकलं, तर तुम्ही काय करू शकत आहात, हात मागे खेचू शकत आहात. पण जर मी तुम्हाला म्हटलं, की हात मागे घे, तर तुम्ही घेत नाही. पण जर तुमच्या हातावर मी गरम पाणी टाकलं, तेव्हा तुम्ही हात मागे घेता. याचा अर्थ काय? तुम्हाला 5 गुण दिले पाहिजे. 4 कधी द्यायला पाहिजे? फ्लेक्शन असेल तर. ठीक आहे. फ्लेक्शन ऑन पेन. जर तुम्हाला काय केलं आहे, पेन दिलं, तर तुम्ही काय करतात, हात फ्लेक्शन करून घेतात. तुमच्या हाताला जर मी असा चिमटा घेतला, तर जो पेशंट आहे, तर पेशंटच्या हाताला जर चिमटा घेतला, तर पेशंट काय करतोय, असा हात फ्लेक्स करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲबनॉर्मल फ्लेक्शन जर असेल, ॲबनॉर्मल फ्लेक्शन जर असेल, तर आपण किती देतो? 3 पॉइंट देतो आणि जर ॲबनॉर्मल एक्सटेन्शन असेल, तर आपण किती देतो? 2 पॉइंट देतो आणि जर नो रिस्पॉन्स, जर रिस्पॉन्सच नसेल पेशंटकडून, तर आपण त्याला किती देतो? फक्त 1 पॉइंट देत असतो. तर जी-सी-एस बद्दल आपण काय-काय बघितलं आता आपण जी-सी-एसमध्ये आपण काही कंपोनंट बघतो, 3 कंपोनंट बघतो. ई, व्ही, एम. ई म्हणजे काय? आय रिस्पॉन्स, व्ही म्हणजे काय? व्हर्बल रिस्पॉन्स आणि एम म्हणजे काय? मोटर रिस्पॉन्स. ठीक आहे. तर ईमध्ये आपण 4 पॉइंट बघितले, व्हीमध्ये आपण 5 पॉइंट बघितले आणि मोटरमध्ये एममध्ये आपण किती बघितले? 6 पॉइंट बघितले. म्हणजे आपला टोटल स्कोर किती झाला? 5 + 4 + 5 + 6 म्हणजे किती झालं? 15. ठीक आहे. 15 स्कोर झाला. म्हणजे आपला टोटल स्कोर किती आहे? टोटल स्कोर किती असतो जी-सी-एसचा? तर 15 असतो. मिनिमम किती असतो? मिनिमम किती असतो? तर 3 असतो. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या डेड पर्सनचा किंवा एखाद्या कोमामध्ये असलेल्या पर्सनचा जी-सी-एस विचारला, तर तो किती असतो? 3 असतो. जरी तो पर्सन डेड असेल, तरी पण त्याचा जी-सी-एस किती असतो? 3 असतो. तर तुम्हाला ऑप्शनमध्ये सर्रास येड्यामध्ये काढलं जातं, की काय? तुम्हाला असं ऑप्शन दिला जातो, की तुमचा फर्स्ट ऑप्शन जो असतो, तुम्हाला असं क्वेशन विचारलं जाईल, की डेड पेशंटचा जी-सी-एस काय आहे? आणि तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिलं जाईल 0, सेकंड ऑप्शन दिलं जाईल 1 आणि थर्ड ऑप्शन दिलं जाईल 3 आणि फोर्थ ऑप्शन दिलं जाईल नन ऑफ द अबोव्ह. नन ऑफ द अबोव्ह. ठीक आहे. पण तुम्ही काय करणार इथे 0ला मस्त क्लिक करून येणार का? कारण पेशंट डेड आहे, त्याचा जी-सी-एस 0 असतो. पण तसं नाहीये. कारण जी-सी-एसचा मिनिमम स्कोर किती आहे? 3 आहे. म्हणून जरी तुम्हाला डेड पेशंटचा जरी जी-सी-एस विचारला किंवा कोमामध्ये असलेल्या पेशंटचा जरी जी-सी-एस विचारला, तर त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. ठीक आहे. नंतर आपण काय बघितलं, की प्रत्येक कंपोनंटला कशी जी ग्रेडिंग सिस्टम आहे, ती पण आपण बघितलेली आहे. आता आपण बघूया, की काय इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे. तर बघा, जर 0 सॉरी 3 ते जर 8 असेल, तर आपण काय म्हणू शकतो, तो कसा आहे? सिव्हिअरली डिप्रेस्ड आहे. त्यानंतर 8 ते 12 मध्ये आपण काय म्हणू शकतो? पेशंट कसा आहे? मॉडरेट आहे आणि त्याच्यानंतर जर 13 ते 15 आहे, तर आपण काय म्हणू शकतो? पेशंट कसा आहे? चांगल्या कंडिशनमध्ये आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग आपल्या क्वेशनकडे आपण वापस येऊया. तर बघा, आपल्या क्वेशनमध्ये बघा आपण फर्स्ट ऑप्शन तर आपला काय नाहीये, कामाचा नाहीये. सेकंड ऑप्शन बी-एम-आय आपण न्यूट्रिशन सेंटर असेस करतो का? तर हो, असेस करतो. अपघारमध्ये आपण काय करतो? बेबीमध्ये यूज करतो आणि रेस्पिरेशनचे जर बेबीला रिसस्किटेशनची गरज असेल, तर त्यासाठी आपण अपघात स्कोर यूज करतो आणि जी-सी-एस आपण कधी न्यूरोच्या डिसऑर्डर्समध्ये करतो. त्यामुळे आपला ऑप्शन बी जो आहे, तो इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन बघूया. हां. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक? तर हा काय आपला रिसर्च. ठीक आहे. रिसर्चमधला टॉपिक आहे. त्यावेळेस जी आपली एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे ती कुठली आहे? आय-बी-पी-एस. सी-एच-ओची एक्झाम करणारी बॉडी कुठली आहे? यावेळेस आपली आय-बी-पी-एस आहे. त्याच्यामुळं क्वेशन जो आहे पेपर, जो ट्रेडिशनल क्वेशन पेपर याचे ते काय करायचे, जास्त करून आपल्याला कम्युनिटी विचारायचे. ठीक आहे. कम्युनिटीज आपल्याला जास्त करून विचारायचे. यावेळेस पण कम्युनिटीज जास्त विचारतील, अशी आपली अपेक्षा आहे. तरी पण आय-बी-पी-एस हा आपल्याला पहिल्यांदाच काय करत आहे, तो आपला एक्झाम जी आहे ती काय करत आहे, कंडक्ट करत आहे. त्याच्यामुळे आपण फक्त कम्युनिटीचा अभ्यास करायचा आहे का? नाही. आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या पण रिसर्च सब्जेक्टला तेवढंच काय करायचं आहे, इम्पोर्टन्स द्यायचा आहे. त्यामुळं रिसर्चचे, मॅनेजमेंटचे हे आपण आपल्याला बघायला पाहिजे. तर हा जो क्वेशन आहे तो काय म्हणतोय बघा, आपल्याला कशाबद्दल विचारलेला आहे? सॅम्पलिंग टेक्निकबद्दल विचारलेला आहे. जेव्हा आपण सॅम्पलिंग टेक्निकबद्दल बोलतो, सॅम्पल म्हणजे काय असतं? सॅम्पल म्हणजे काय असतं? जेव्हा एखादा रिसर्चर जो आहे, ज्या पर्टिक्युलर माणसांवर रिसर्च करतो, त्याला आपण काय म्हणतो आणि तो जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल म्हणतो असतो. ठीक आहे. आणि त्या ग्रुपमधले जेवढे पीपल्स आहेत, त्याचा नंबर असतो, त्या नंबरला आपण काय म्हणतो? सॅम्पल साइज म्हणतो.
फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलेजमधल्या फर्स्ट इयर BSc नर्सिंगचे स्टुडंट काय आहेत? माझे सॅम्पल आहेत. म्हणजे माझं सॅम्पल कोण झालं? माझं सॅम्पल कोण झालं? फर्स्ट इयर BSc नर्सिंग स्टुडंट. हे काय झालं? माझं सॅम्पल झालं. आता माझी सॅम्पल साइज काय झाली? तुमच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या फर्स्ट इयर BSc नर्सिंग स्टुडंटची संख्या. होय, फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर BSc नर्सिंगला किती आहेत? 100 काय स्टुडंट्स आहेत. तर ते 100 काय झालं? माझं सॅम्पलिंगची साइज झाली. ठीक आहे. आता त्या 100 पैकी मला 100च्या 100 घ्यायचे नाहीत. मला फक्त 30 घ्यायचे. ठीक आहे. तर त्या 100 मधून मी 30 कसे निवडणार? तर त्याच्यासाठी आपण काय करतो? सॅम्पलिंग टेक्निक यूज करतो. मग त्या सॅम्पलिंग टेक्निक कुठल्या आहेत? ज्यामध्ये काय आहेत? व्हेरियस सॅम्पलिंग टेक्निक्स आपल्याकडे आहेत. तर मग मेजरली आपण काय करतो? 2 आहेत आपल्याकडं. एक काय आहे आपल्याकडं? प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक आणि दुसरी कुठली आहे? नॉन प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीला आपण काय म्हणतो? रँडम सॅम्पलिंग टेक्निक म्हणतो आणि यालाच आपण काय म्हणतो? नॉन रँडम सॅम्पलिंग टेक्निक म्हणतो. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीचे एक्झाम्पल कुठले आहेत आपल्याकडं? फर्स्ट प्रोबॅबिलिटी किंवा रँडम. याचे आपल्याकडे एक्झाम्पल कुठले आहेत? फर्स्ट आहे आपलं सिंपल. पहिले सिंपल बघूया. तुम्हाला समजून येईल लगेच. ठीक आहे. सिंपल. त्याच्यानंतर येतं तुमचं कुठलं? सिस्टेमिक. त्याच्यानंतर कुठलं येतं? स्ट्रॅटिफाईड. त्याच्यानंतर कुठलं येतं? क्लस्टर. आणि त्याच्यानंतर कुठलं येतं? तर मल्टी स्टेज. हे काय आहेत आपले प्रोबॅबिलिटी किंवा रँडम सॅम्पलिंगचे मेथड आहेत. तर सिंपलमध्ये काय करतो आपण? फॉर एक्झाम्पल काय आहे? एक गाव आहे. ठीक आहे. हे एक गाव आहे. सिंपलमध्ये बघा, हे एक गाव आहे आणि या गावामध्ये काय आहेत? 1000 काय आहेत? वुमन्स आहेत. 1000 वुमन्स आहेत आणि तुम्ही ॲज अ CHO काय झालात? एका PHCमध्ये तुम्ही तिथे काम करताय आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की तुमच्या गावामधल्या त्या वुमन्समध्ये काय करायचं आहे? ॲनिमियाचं प्रमाण बघायचं आहे. असं तुम्हाला ॲज अ CHO तिथं सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय करणार? प्रत्येक तिथल्या 1000 वुमन्सला तुमच्याकडून तर काय करणं? तिथल्या सर्वांचा HB चेक करणं, त्याच्यानंतर सर्वांचे रिपोर्ट्स कलेक्ट करणं, तो डाटा इंटरप्रिट करणं, हे काय आहे तुमच्यासाठी ईझी जॉब नाही. मग तुम्ही काय करणार? ह्या गावामधून काय करणार? हे ज्या गाव आहेत, या गावामधून काय करणार? या 1000 मधले काय करणार? तुम्ही काय करणार? 100 लोकं काय करणार? 100 लोकं एकदम रँडम पद्धतीने घेणार. ठीक आहे. एकदम रँडम पद्धतीने त्याच्यामध्ये कुणाच्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल. मग त्याचा एज ग्रुप त्याचा मॅटर करत नाही तुमच्यासाठी किंवा तो जो पर्सन त्याचे वुमन्स आहेत त्यांचा सोशल किंवा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. म्हणजे गरिबांची घेतली, श्रीमंतांची घेतली असं पण नाही केलं तुम्ही. ठीक आहे. तर ज्यांची त्या गावामध्ये ज्यांचं जास्त वट आहे तुम्ही त्यांना घेतलंय आणि ज्यांचं नाही त्यांना नाही घेतलं असं नाही किंवा वशिला तुम्ही लावलाय असं पण नाही. तुम्ही काय केलं एकदम रँडम पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता किंवा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता जर तुम्ही सॅम्पल घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो? सिंपल रँडम सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे. हे झालं आपलं सिंपल रँडम सॅम्पलिंग. इथून कुणालाही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तर इथून पुढे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सिस्टेमिक सॅम्पलिंग. सिस्टेमिक सॅम्पलिंगमध्ये आपण काय करतो? ह्या पूर्ण गावातल्या ज्या महिला आहेत, 1 पासून ते काय करतो आपण? 1 पासून ते काय करतो आपण? 1000 पर्यंत काय केली? पूर्ण लिस्ट केली. आपल्याला किती पाहिजे होत्या? 100 लेडीज पाहिजे होत्या. ठीक आहे. 100 पाहिजे होत्या. मग आपण काय केलं? 1000 डिव्हायडेड बाय 100 केलं. मग आपलं काय येणार? ही Kची व्हॅल्यू येणार. ठीक आहे. मग आपली Kची व्हॅल्यू इथे किती येणार? 10 येणार. म्हणजे काय केलं तुम्ही? प्रत्येक Kth जी वुमन आहे ती तुम्ही घेणार. म्हणजे काय? तुम्ही जी फर्स्ट वुमन आहे ती सिलेक्ट केली. त्याच्यानंतर 10वी, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 50 असे काय केलं तुम्ही? प्रत्येक जिथं K = 10 आहे. Kth टर्म तुम्ही काय घेतली? तुमच्या सॅम्पल साइजसाठी घेतली. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय केली? पहिली घेतली 10, 20, 30, 40 अशी तुम्ही लिस्ट बनवली होती. त्या लिस्टनुसार काय केलं तुम्ही? त्या लिस्टमधल्या पहिल्या क्रमांकाची वुमन घेतली, 10व्या क्रमांकाची वुमन घेतली, 20व्या क्रमांकाची वुमन घेतली, 30व्या क्रमांकाची, 40व्या क्रमांकाची. अशा तुम्ही काय करत गेलात? वुमन सिलेक्ट करत गेलात. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुमचं काय झालं? रँडम सॅम्पलिंग पण झाली, पण कशी झाली? सिस्टमॅटिक झाली तुमची. म्हणजे तुम्ही ती लिस्ट बनवली होती. ती लिस्ट तुम्ही एकतर अल्फाबेटिकल ऑर्डरने बनवली असणार किंवा तुम्ही एज ग्रुप वाईज बनवली असणार किंवा तुमचे जे PHC किंवा तुमचं जे आणि ते वुमनचं जे घर आहे त्याच्यातलं अंतर, ठीक आहे, याच्यापासून तुम्ही काय केलं? एक लिस्ट बनवली होती. त्याच्या द्वारे तुम्ही काय केलं? Kth टर्मनी तुम्ही काय केलं? सॅम्पल घेत गेलात. त्याला काय म्हणतो आपण? सिस्टमिक सॅम्पलिंग असं म्हणतो आपण. त्याला सिस्टमॅटिकली आपण वेने म्हणून आपण त्याला काय म्हटलं? सिस्टमिक सॅम्पल असं आपण म्हटलं. थर्ड काय म्हणतो आपला बघा स्ट्रॅटिफाईड. स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय करतो? मी त्या गावामधल्या काय केल्या? फॉर एक्झाम्पल या गावामध्ये किती अशा 4 गल्ल्या होत्या. 1, 2, 3 आणि 4. ह्या गावामध्ये 4 गल्ल्या होत्या. मग तुम्ही काय करायचं ठरवलं, की तुम्हाला किती सॅम्पल घ्यायचा आहे? 100 सॅम्पल घ्यायचा आहे ना. तर तुम्ही काय केलं? ह्या प्रत्येक गल्लीमधून 25 घेतले.
प्रत्येक गल्लीमधून काय केले, रँडमली 25-25 घरं घेतले, जेणेकरून काय होईल, तुमचं पूर्ण गाव जे आहे ते इक्वली कव्हर होईल. मग याला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग असं म्हणतो. स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. मग हे आपण स्ट्रॅटा केल्यामुळे काय झालं, हे जे आपण गल्ली वाईज हे केलं, आपल्याला काय म्हणलं, स्ट्रॅटा केला असं आपण म्हटलं. ठीक आहे. म्हणजे या स्ट्रॅटिफाईडमध्ये बघा तुम्ही काय केलं, प्रत्येक गल्लीमधून 25-25 घेतले. ठीक आहे. प्रत्येक गल्लीमधून काय केलं तुम्ही, 25-25 लोकं घेतले, म्हणजे तुमचे किती झाले, 2-4 केले तर आपले किती झाले, 100 पीपल तुमचे सॅम्पल झाले, ते झाले. क्लस्टरमध्ये काय होतं बघा, क्लस्टरमध्ये बघा, आता हे गाव जे होतं, या गावामध्ये मी काय म्हटलं, की तुम्हाला 4 गल्ल्या होत्या. 1, 2, 3, 4. ठीक आहे. त्या गावामध्ये 4 गल्ल्या होत्या. त्या 4 गल्ल्यांमधून तुम्हाला किती करायचे होते? 100 वुमेन घ्यायच्या होत्या. पण क्लस्टर मेथडमध्ये तुम्ही काय करतो, कुठली पण एक गल्ली घेतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केली, ही गल्ली तुम्ही सिलेक्ट केली. ठीक आहे. ही जी गल्ली नंबर 2 होती, ही काय केली तुम्ही सिलेक्ट केली आणि या गल्लीतले 100च्या 100 वुमेन जे आहेत ते फक्त एका गल्लीमधून घेतल्या. त्याला आपण काय म्हणतो, क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. ठीक आहे. किंवा ग्रुप सॅम्पलिंग म्हणतो. म्हणजे काय करतो, तुम्ही तो पूर्ण अख्खाच्या अख्खा ग्रुप उचलला. स्ट्रॅटिफाईडमध्ये आणि क्लस्टरमध्ये कन्फ्यूज होतात खूप जण. तर स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टरमध्ये डिफरन्स काय आहे बघा. स्ट्रॅटिफाईडमध्ये काय केलं आपण, ग्रुप तयार केले अगोदर. म्हणजे या केसमध्ये आपण काय केलं, ग्रुप म्हणजे काय, गल्ल्या तयार केल्या होत्या. ठीक आहे, गल्ल्या. त्या गल्ल्यांमध्ये आपण स्ट्रॅटिफाईडमध्ये काय बघितलं, की प्रत्येक गल्लीमधले पर्सन्स आपण काय केले, रँडम पद्धतीने एकदम घेतले. ठीक आहे. आणि काय केलं, इक्वली घेतले. प्रत्येक ग्रुपमध्ये इक्वली घेतले आणि रँडम पद्धतीने घेतले. पण क्लस्टरमध्ये याच्या उलट आपण काय करतो, आपण ग्रुप करतो, पण काय करतो, फक्त कुठल्याही एका ग्रुपचे सगळ्याला सगळा अख्खा ग्रुप आपण उचलतो. याला आपण काय म्हणतो, क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. मल्टी स्टेज सॅम्पलिंग बघा. मल्टी स्टेज सॅम्पलिंगमध्ये काय करतो आपण, डिस्ट्रिक्ट वाईज जातो. पहिले डिस्ट्रिक्ट जातो. त्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमधला कुठलातरी एक आपण तालुका सिलेक्ट करतो. त्या तालुक्यामधला कुठलातरी एक आपण विलेज सिलेक्ट करतो. त्या प्रकारे जरा जेव्हा आपण काय करतो, पूर्ण डाउन येतो. त्याला आपण काय म्हणतो, मल्टी स्टेज म्हणतो. नावामध्येच काय आहे, आपण काय करतो, त्याच्यामध्ये स्टेज तयार करतो. ठीक आहे. तर बघा, रँडम सॅम्पलिंगमध्ये आपण बघितलं सिंपल, सिस्टमिक, स्ट्रॅटिफाईड, क्लस्टर आणि मल्टी स्टेज. सिंपलमध्ये आपण काय केलं, गावामध्ये गेलो, गावातल्या कुठल्याही काय केलं, रँडम 100 काय केलं, बायका उचलून आणल्या आणि त्यांना काय केलं, आपण टेस्टिंगसाठी घेऊन गेलो. टेस्टिंगमध्ये आपण काय केलं, 1000 त्या गावातल्या पूर्ण ज्या 1000 बायका होत्या त्यांची आपण लिस्ट बनवली आणि त्या 1000 त्या लिस्टमधून काय केलं, आपण एक केथ टर्म आपण यूज केली आणि त्या केथ टर्म पासून आपण काय केलं, पूर्ण जे आहे त्या महिलांना बोलावलं. त्यानंतर स्ट्रॅटिफाईडमध्ये काय केलं आपण, त्या ज्या बायका होत्या त्या कुठल्या गल्लीमध्ये राहतात आणि त्या गल्लीमधून प्रत्येक गल्लीमधून काय केलं, आपण रँडमली काही बायका उचलल्या आणि त्यांना काय सांगितलं, की एचबी टेस्टसाठी चला, आपण काय करणार, तुमचा अॅनेमिया चेक करणार आहोत. त्या उलट आपण क्लस्टरमध्ये काय केलं, प्रत्येक गल्लीमध्ये गेलो नाही, आपण काय केलं, आपण 4 गल्ल्या होत्या त्यापैकी एका गल्लीमधल्या सर्व घरातल्या सर्व बायकांना काय केलं, आपण उचलून घेऊन आलो. याला आपण काय म्हणतो, क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. मल्टी स्टेजमध्ये काय केलं आपण, एक आपण डिस्ट्रिक्ट ठरवला, कुठल्यातरी डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला करायचंय. मग त्या डिस्ट्रिक्टला आपण तालुका ठरवला, त्या तालुक्यातला आपण एक विलेज ठरवला आणि त्या विलेजमध्ये जाऊन मग आपण त्या विलेजमधली कुठलीतरी गल्ली ठरवणार. तर ठीक आहे. असं करून आपण याला काय म्हणतो, मल्टी स्टेज सॅम्पलिंग असं आपण त्याला म्हणत असतो. हे झालं आपलं कुठलं, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपण काय बघितलं होतं, सॅम्पलिंगचे 2 टाइप बघितले होते, प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी. तर आपले प्रोबॅबिलिटीचे काय झाले, टाइप संपलेले आहेत. आता आपण काय बघूया, की नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला काय-काय करता येईल. ठीक आहे. नॉन प्रोबॅबिलिटी त्याच आपण काय म्हणतो, नॉन रँडम असं पण म्हणतो. नॉन रँडम असं पण आपण याला म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्या-कुठल्या बघायला मिळतात. एक आहे आपली कन्व्हिनियन्स, दुसरी आहे आपली कोटा सॅम्पलिंग, तिसरी आहे आपली स्नोबॉल सॅम्पलिंग आणि फोर्थ आहे आपली पर्पजिव्ह. ठीक आहे. आता कन्व्हिनियन्समध्ये बघा, तुमचं जे गाव होतं, जिथे तुम्हाला 100 वुमेन घ्यायच्या होत्या आणि फॉर एक्झाम्पल तुमची पी-एच-सी जी आहे ती इथे आहे. ठीक आहे. आणि इथं काय त्या गावामध्ये अशा गल्ल्या आहेत पूर्ण. मग तुम्ही काय केलं, मला कन्व्हिनियंट कुठलं पडतंय, तर मला माझ्या जी पी-एच-सी आहे, माझं जे वर्क प्लेस आहे, तिथपासून ही गल्ली जवळ पडते म्हणून मी काय केली, ही पी-एच-सी घेतली. याला मी काय म्हणू शकतो, माझ्यासाठी काय आहे, हे कन्व्हिनियंट आहे. माझ्यासाठी काय कन्व्हिनियंट आहे. म्हणून मी तो सॅम्पल घेतला. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हिनियंट सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे. कोटा सॅम्पलिंगमध्ये आपण काय करतो बघा, कोटा सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगमध्ये थोडासा फरक आहे. कोटा सॅम्पलिंगमध्ये आपण काय केलं, त्या ज्या गावामधल्या गल्ल्या होत्या 4 गल्ल्या, ठीक आहे. ह्या 4 गल्ल्या ज्या होत्या, त्या 4 गल्ल्यामधल्या आपण स्ट्रॅटिफाईडमध्ये काय करतो, रँडम पद्धतीने 25, 25, 25 उचलले होते. पण कोटामध्ये आपण काय करतो, ह्या 4 गल्ल्या ज्या आहेत, या गल्ल्यामध्ये फक्त सुरुवातीची लोकं घेतली. ठीक आहे. फक्त सुरुवातीची लोकं घेतली किंवा फक्त काय केली, शेवटची लोकं घेतली किंवा फक्त मिडल लोकं घेतली. ठीक आहे. म्हणजे काय केलं, आपण एक कोटा सिलेक्ट केला. त्याला आपण काय म्हणतो, कोटा सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. किंवा आपण काय केली, ह्या 4 गल्ल्यांमध्ये काय केली, फक्त 18 ते 25 वयोगटातील वुमेन्स घेतल्या. त्याला आपण काय म्हणतो, कोटा सॅम्पलिंग म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये रँडम झालं का काही? रँडम काही नाही. याच्यामध्ये काय सगळं नॉन रँडम आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेतलं. रँडम सॅम्पलिंगमध्ये तसं होत होतं का? नाही.
जे तुम्हाला अपेक्षित आहे ते होणार आहे असं काय नाही, त्याच्यामध्ये खरं नाही. पण नॉन रँडम मध्ये कसं आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होतं. म्हणजे तुम्हाला 18 ते 25 वयोगटातील स्त्रिया पाहिजेत, तर तुम्ही काय करू शकता, नॉन रँडम मेथडने घेऊ शकताय. पण रँडम मेथडने तसं पॉसिबल आहे का? नाही. रँडम मेथडने कोणी पण तुमच्या सॅम्पल साइजमध्ये येऊन जाईल. तर स्नोबॉलमध्ये बघा, स्नोबॉलमध्ये काय होतं, जो तुमचा फर्स्ट सॅम्पल जो आहे, ठीक आहे, फर्स्ट सॅम्पल जो आहे, तो काय करतो, कुणाला तरी रेफर करतोय. मग तुम्ही काय करणार, सेकंड सॅम्पल घेणार, तो कुणाला तरी रेफर करतो. फॉर एक्झाम्पल तुमचा काय आहे, तुमच्याकडे काय ड्रग युजरचं जेव्हा तुम्ही घेता किंवा एच-आय-व्ही पेशंटचं जेव्हा घेता, ठीक आहे, किंवा तुम्ही एखादा प्रॉस्टिट्यूट्समध्ये तुम्ही काय करताय, तुमचा रिसर्च करताय. मग तुम्हाला तर माहीत नाही ना, की त्या एरियामध्ये कोण-कोण प्रॉस्टिट्यूट आहे किंवा कोण-कोण जे आहे ते ड्रग युजर्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, एक ड्रग युजर पकडला, तर तो ड्रग युजर आहे तुम्हाला एक तुम्ही काय करा, तो पण तुम्हाला खूप मुश्किलीने त्या कम्युनिटीमध्ये मिळाला. ठीक आहे. पण तुमची त्या कम्युनिटीमध्ये काय नाही, एवढी ओळख नाही की तुम्हाला त्या कम्युनिटीमधले सगळे ड्रग युजर्स मिळतील. पण हा जो तुम्हाला पहिला ड्रग युजर मिळाला होता, हा जो तुम्हाला ड्रग युजर, हा जो झेंडूबाम मिळाला होता, हा काय करू शकतो, त्याच्या ग्रुपमध्ये त्याच्या मित्रांची सगळ्यांची नावं सांगू शकतो. समजा याने काय केलं, तुम्हाला हा सजेस्ट केला, मग तुम्ही काय केलं, याला पकडलं. मग ह्याने पण अजून काय केलं, 2-3 सजेस्ट केले, मग तुम्ही काय केलं, ह्याला पकडलं. असं करून करून काय केलं, तुम्ही एक चेन बनवत गेला. याला आपण काय म्हणतो, स्नोबॉल सॅम्पलिंग टेक्निक असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा फोर्थ पर्पजिव्ह. पर्पजिव्ह म्हणजे काय? मला वाटलं म्हणून मी केलं. ठीक आहे. पर्पजफुली करणे. म्हणजे तुम्ही काय केलंय, पर्पजफुली त्या विलेजमधून तुम्ही काय केलं, पर्पजफुली काही स्त्रियांना तुम्ही निवडलं आणि त्यांनाच तुम्ही सॅम्पलिंग टेक्निकसाठी घेतलं. त्याला आपण काय म्हणतो? पर्पजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर सॅम्पलिंग टेक्निकचा आत्तापर्यंत मला वाटत नाही की कुठला तुमचा जे आहे ते कन्फ्युजन जे आहे ते राहिलं असेल. सगळ्या टेक्निक्स तुमच्या क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. तर बघा आता क्वेशन काय विचारलं होतं, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक. तर बघा, क्लस्टर, कोटा, स्नोबॉल आणि कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट मध्ये काय आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे कुठले विचारले, आपल्याला रँडम विचारले. रँडम सॅम्पलिंग टेक्निक काय विचारले आपल्याला, याच्यातली कोणती आहे ती विचारली आहे. कन्व्हिनियंट आहे का, तर नाही, ही कशी आहे, नॉन रँडम आहे. स्नोबॉल पण कशी आहे, नॉन रँडम आहे. कोटा कशी आहे, नॉन रँडम आहे. क्लस्टर जी आहे ती कशी आहे, आपली रँडम सॅम्पलिंग टेक्निक आहे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, अ वुमन हू इज नॉट नाउ अँड नेव्हर हॅज बीन प्रेग्नेंट इज कॉल्ड. ठीक आहे. अशी वुमन जी काय आहे, आता पण प्रेग्नेंट नाही आणि याच्या अगोदर पण कधीच प्रेग्नेंट नव्हती, तर अशा वुमनला आपण काय म्हणणार आहोत. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, आपला नल्ली पॅरस. सेकंड म्हणतोय नल्ली ग्रॅव्हिडा. थर्ड म्हणतोय नल्ली प्युरिफेरा आणि फोर्थ काय म्हणतोय, नील मदर. बघा, नल्ली पॅरा म्हणजे काय, नल्ली पॅरा म्हणजे अशी मदर, नल्ली पॅरा म्हणजे अशी मदर जी काय नाहीये, कधीच तिने काय केलं नाहीये, वायाबल चाइल्डला जन्म दिलेला नाहीये. वायाबल चाइल्डला काय केलं नाही तिनं, डिलिव्हर केलेला नाहीये. पण त्याच्या अगोदर ती प्रेग्नंट असू शकते. ठीक आहे. म्हणजे काय, त्याच्या अगोदर ती प्रेग्नंट असू शकते. तर आपण काय म्हणतो, नल्ली पॅरस असं म्हणू शकतो. म्हणजे ती प्रेग्नंट तर होती, पण काय केलेलं नाही तिने, चाइल्डला डिलिव्हरी दिलेली नाही. त्याला आपण काय म्हणतो, नल्ली पॅरस असं आपण म्हणतो. नल्ली ग्रॅव्हिडा म्हणजे काय? नल्ली ग्रॅव्हिडा म्हणजे काय? ती काय नाही, प्रेग्नंट नाही याचा अर्थ काय? ती कधीच प्रेग्नंट नाहीये आणि याचा अर्थच काय आहे, की तिने कधी चाइल्डला जन्म पण दिलेला नाहीये. त्याला आपण काय म्हणतो, नल्ली ग्रॅव्हिडा म्हणतो, जे की आपल्याला क्वेशनमध्ये काय केलं आहे, विचारलेलं आहे. आणि थर्ड ऑप्शन काय म्हणतो आपला, नल्ली प्युरिफेरा म्हणजे काय केलं नाही तिने, प्युरिपेरियमच्या कंडिशनपर्यंत ती कधीच गेलेली नाही. याला आपण काय म्हणतो, नल्ली प्युरिफेरा असं आपण म्हणतो. ठीक आहे. नल्ली पॅरा म्हणजे काय? तिने काय केलेलं नाही, प्रेग्नंट तर होती, पण काय केलं नाही, चाइल्डला डिलिव्हरी दिलेली नाही. नल्ली ग्रॅव्हिडा म्हणजे काय, ती कधी प्रेग्नंटच नव्हती. नल्ली प्युरिफेरा म्हणजे काय, ती काय केली नाही, प्युरिपेरियमपर्यंत पोहोचलेली नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग ट्रेट लीड्स टू सिस्टिक फायब्रोसिस. ऑप्शन्स आहेत ऑटोझोमल डॉमिनंट, ऑटोझोमल रेसेसिव्ह, एक्स लिंक्ड डॉमिनंट आणि एक्स लिंक्ड रेसेसिव्ह. तर बघा, सिस्टिक फायब्रोसिस जेव्हा आपण बघतो, तेव्हा हा काय आहे, एक ऑटोझोमल ऑटोझोमल रेसेसिव्ह टाइपचा डिसीज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल काय बोलू शकतो, तर हा जो आहे तो क्रोमोझोम 7 मध्ये चेंजेस झाल्यावर होतो. क्रोमोझोम 7 मधला CFTR जीन, क्रोमोझोम 7 मधला CFTR जीन आहे. इथे जर म्युटेशन झालं, तर काय होतं, तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिस नावाचा डिसीज होतो. हा डिसीज कसा आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे म्हणजे काय, तुमचे जे पॅरेंट्स आहेत, तर दोन्ही पॅरेंटकडून जोपर्यंत तुम्हाला डिसीज येत नाही, म्हणजे त्या डिसीजचे जीन तुमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला सिम्प्टम्स येत नाहीत. तर दोन्हीपैकी एकावरून पॅरेंटकडून जर तुम्हाला सिम्प्टम्स नाही आले, तर तुम्ही काय होणार, कॅरियर बनणार. म्हणजेच काय आहे, हे बघा, जर तुमची मॅटर्नल हे हे काय तुमचा फॉर एक्झाम्पल मॅटर्नल जिनोटाइप आहे आणि फॉर एक्झाम्पल ही काय आहे, पॅटर्नल जिनोटाइप आहे. ठीक आहे. मॅटर्नल म्हणजे फादर कडून आली, पॅटर्नल म्हणजे फादर कडून आलेली. ठीक आहे.
तर याच्या जिनोटाइप्स कशी पडणार? ए आणि ए पडणार, याचे पण कसे पडणार? ए आणि ए पडणार. ठीक आहे. म्हणून जेव्हा आपण ए, ए, ए आणि ए जेव्हा आपण हे करू सॉरी जेव्हा आपण काय करू ए, ए, ए आणि ए जेव्हा आपण याचा फिनोटाइप बघू तेव्हा आपल्याला काय बघायला मिळेल? जेव्हा आपण याचा फिनोटाइप करूया तेव्हा आपल्याला काय बघायला मिळेल? ए, ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए आणि स्मॉल ए स्मॉल ए. याच्यामध्ये ए आणि ए कॅपिटल, कॅपिटल जेव्हा असतं हे काय आहे? नॉर्मल जीन्स आहेत. ठीक आहे. हे काय आहेत? नॉर्मल जीन्स आहेत आणि कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए हे काय आहेत? कॅरियर स्टेज आहेत. ठीक आहे. कॅरियर स्टेज आहेत. जेव्हा एखादा डिसीज रेसेसिव्ह असतो आणि त्याचा जर एक डॉमिनंट कॅरेक्टर वाला जीन आणि एक जर रेसेसिव्ह कॅरेक्टर वाला जीन असेल, तर तेव्हा ती केस कशी असते? एसिम्प्टोमॅटिक असते. म्हणजे तो पर्सन कसा असतो? तो पेशंट कसा असतो? कॅरियर स्टेजमध्ये असतो. पण इथे बघा स्मॉल ए ही कशी आहे तुमची? रेसेसिव्ह कंडिशन आहे. रेसेसिव्ह कंडिशन आहे. इथे काय होतं तुम्हाला डिसीजचे सिम्प्टम्स जे असतात, सिम्प्टम्स काय होतात इथे अपीअर होतात. सिम्प्टम्स काय होतात इथे अपीअर होतात. आता हे जो आपला रेसेसिव्ह वाला आहे, हा फंडा क्लिअर झाला. आता ऑटोझोमल म्हणजे काय? बघा, ऑटोझोमल याला आपण कधी म्हणतो जेव्हा तुमचा जो क्रोमोझोम डिफेक्टेड आहे, तो जर सेक्स क्रोमोझोम्सपेक्षा दुसरा कुठलाही अवेलेबल म्हणजे डिफेक्टिव्ह असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? ऑटोझोमल असं म्हणतो. म्हणजे आपला जो क्रोमोझोम नंबर 7 जो आहे तो कसा आहे? ऑटोझोम आहे. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये एक्स, वाय ठीक आहे. एक्स आणि वाय हे काय आहेत? सेक्स क्रोमोझोम्स आहेत. ह्या क्रोमोझोम सोडून दुसऱ्या क्रोमोझोमला कुठलाही तुमचा डिफेक्ट असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? ऑटोझोम्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि जर त्याचा एक्स लिंक्ड असेल, तर आपण काय म्हणतो? एक्स लिंक म्हणतो. जर वाय असेल, तर त्याला आपण वाय लिंक डिफेक्ट असं आपण त्याला म्हणत असतो. मग ते वाय लिंक डॉमिनंट असेल, वाय लिंक रिसेसिव्ह असेल, तर त्याचप्रमाणे ऑटोझोमल रिसेसिव्ह असतात आणि ऑटोझोमल डॉमिनंट पण डिसीजेस असतात. ठीक आहे. तर सिस्टिक फायब्रोसिस कसा आहे आपला? ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसीज आहे. म्हणजेच काय त्याचे दोन्ही पण पॅरेंट कसे होते? कॅरियर स्टेजमध्ये होते. जेव्हा दोन्ही पण पॅरेंट कॅरियर असतात, तेव्हाच तुमच्या जो बेबी आहे, त्या बेबीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? सिम्प्टम्स बघायला मिळतात. ते पण किती? फक्त 25% जे आहे ते चाइल्ड काय होतात तुमचे अफेक्टेड होतात. फक्त किती? 25%. इथे बघा ह्या चार्टमध्ये तुम्हाला कळून जाईल. 25% जे स्मॉल आहेत ते काय तुमचे चाइल्ड अफेक्टेड होतात. कॅपिटल ए स्मॉल आहे. कॅपिटल ए स्मॉल हे किती वेळा आले? 2 वेळा आले. म्हणजेच काय 50% तुमचे चाइल्ड काय असतात? कॅरियर स्टेजमध्ये असतात आणि कॅपिटल ए म्हणजेच काय 25% कसे असतात? नॉर्मल चाइल्ड होण्याची शक्यता त्यांची प्रोबॅबिलिटी असते. ह्या काय जीनोटाइप्स आहेत. हे आपण 12th पासून आपण मेंडेलिव्हच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. मेंडेलचं जे वाटाण्यावरचे जे प्रयोग होते त्याच्यावर आपल्याला हे आपण शिकलेले आहोत. ठीक आहे. तर सिस्टिक फायब्रोसिस बद्दल थोडंसं बघूया आपण तोपर्यंत. सिस्टिक फायब्रोसिस आता आलंच आहे तर आपण याला पण काय करूया? निपटून टाकूया. सिस्टिक फायब्रोसिस त्याला नंतर वेगळं अभ्यास करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर बघा सिस्टिक फायब्रोसिसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर सिस्टिक फायब्रोसिसमध्ये होतं काय? तुमची ही जी सेल आहे, त्या सेलमधून काय होऊ शकत नाही, तर क्लोरीन जे आहे ते काय होऊ शकत नाही, बाहेर निघू शकत नाही. ठीक आहे, बाहेर निघू शकत नाही. मग याच्या परिणामस्वरूप काय होतं, की सोडियम जे आहे ते काय होतं तुमचं सेलच्या आत जातं. सोडियम आत गेल्यामुळे काय होतं, सोडियमच्या मागे-मागे वॉटर पण जातं. ठीक आहे. क्लोरीन बाहेर आला नाही म्हणून काय केलं, सोडियम आत गेला. सोडियम आत गेला म्हणून काय झालं, तुमचं वॉटर पण आत गेलं. पण तुमचं जे वॉटर होतं इथे पूर्ण, हे वॉटर काय गेलं, पूर्ण सेलच्या आत गेलं. म्हणजे इथे जर तुमचा म्युकस वगैरे असेल किंवा तुमच्या बॉडीमध्ये जेवढं काही वॉटर कंटेंट आहे तो काय गेला, सेलमध्ये गेला. म्हणून तुम्हाला काय होणार, तुमचे जे म्युकस सिक्रेशन्स जे आहेत, सिक्रेशन्स जे आहेत, सिक्रेशन्स जे आहेत ते कसे झाले, थिक झाले पूर्ण. ठीक आहे. मग तुम्हाला काय होणार आहे, म्युकस सिक्रेशन थिक होतात. मग म्युकस सिक्रेशन थिक झाल्यामुळे काय होणार, फॉर एक्झाम्पल तुमच्या आता लंग्समध्ये काय होणार, म्युकस सिक्रेशन थिक झाल्यामुळे ज्या छोट्या-छोट्या तुमच्या ज्या ब्रॉन्किओल्स ठीक आहे, ब्रॉन्किओल्स त्याच्यानंतर वगैरे अल्व्होलार डक्ट वगैरे हे काय होणार, ब्लॉक होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतो तुमचं रेस्पिरेटरी डिस्ट्रेस चाइल्डला होऊ शकतो. बेबीमध्ये सायनोसिस वगैरे तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्याचप्रमाणे पॅनक्रियाजमध्ये काय होतं बघा, अफेक्टेड ऑर्गन्स आहेत ह्या ज्या सिस्टिक फायब्रोसिसमुळे कुठले-कुठले अफेक्टेड ऑर्गन होतात ते बघा. लंग्स होतो. लंग्समध्ये काय होतं, तुमचे जे एअरवेज आहेत ते ब्लॉक होतात. त्यामुळे पेशंट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये असतो. पॅनक्रियाच्या डक्ट ज्या आहेत त्या पण ब्लॉक होतात. त्याच्यामुळे काय होतात, पॅनक्रियाटिक एन्झाइम जे आहेत ते काय होऊ शकत नाहीत, इंटेस्टाईनपर्यंत जात नाही तुमच्या. इंटेस्टाईनपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे काय होणार नाही, तुमचं फूडचं जे डायजेशन आहे ते होणार आहे का? नाही होणार. फूड डायजेशन होणार नाही. म्हणजे काय होणार, माल ॲब्झॉर्प्शन होणार आणि पॅनक्रियाटिक ज्यूस जे आहे ते काय करतात, तुमचं फॅट जे आहे त्याला काय करतात, डायजेस्ट करण्याचं काम करत असतात. आणि हे जे फॅटचं डायजेशन झालं नाही, तर तुमच्या फॅट जे स्टूल आहे त्याच्यामध्ये काय होणार, स्टिटोरिया. स्टिटोरिया हे काय आहे, क्लासिकल साइन आहे कशाचं, सिस्टिक फायब्रोसिसचं.
त्याच्यानंतर अजून आपल्याला काय बघायला मिळतं सिस्टिक फायब्रोसिसमध्ये, तर तुमच्या स्वेट ग्लँड असतात, त्या पण काय होतात, ब्लॉक होतात आणि तुमची स्वेट क्लोराईड टेस्ट जेव्हा तुम्ही करतो तेव्हा त्याची व्हॅल्यूज येते, किती येते, मोर दॅन 60 मिली इक्विव्हॅलंट एवढी येते. ही पण काय एक गोल्ड स्टँडर्ड स्टेट आहे. ठीक आहे. जर तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिसची गोल्ड स्टँडर्ड स्टेट टेस्ट विचारली तर ती कुठली आहे, स्वेट क्लोराईड टेस्ट. कुठली, स्वेट क्लोराईड टेस्ट. ठीक आहे. गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. याची व्हॅल्यू जर मोर दॅन 60 मिली इक्विव्हॅलंट आली तर आपण काय म्हणू शकतो, की बेबीची जी आहे ती टेस्ट कशी आहे, ती पॉझिटिव्ह आहे, बेबीला सिस्टिक फायब्रोसिस आहे. त्याचप्रमाणे बघा, आतापर्यंत आपण बघितलं लंग्स, पॅनक्रियाटिक आणि स्वेट ग्लँड. त्याच्यानंतर बघू शकतो, की आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुमच्या चेंजेस काय काय होऊ शकतात. तर जेव्हा आपण मेलमध्ये बघतो आणि फिमेलमध्ये बघतो, दोन्हीकडे वेगळं बघायला लागणार आपल्याला, मेल आणि फिमेल. तर बघा, मेलमध्ये काय होतं, मेलमध्ये जी व्हास्ट डिफरन्स आहे ती एकतर काय होते, अब्सेंट होते किंवा काय होते, ब्लॉक होते. मेलमध्ये काय होते, ती व्हास्ट डिफरन्स जी आहे ती काय होते, एकतर अब्सेंट होते किंवा काय होते, ब्लॉक होते. आणि फिमेलमध्ये बघा, तुमचे जे फॅलोपियन ट्यूब आहेत, त्या पण ब्लॉक होतात. त्याच्यानंतर तुमचे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते पण होत असतात. आणि अजून काय बघायला मिळतं आपल्याला, सर्व्हायकल म्युकस जो आहे, सर्व्हायकल म्युकस कसा होतो, थिक बघायला मिळतो. हे काय होतं, तुमच्या रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये चेंजेस होतात. त्याच्यामुळं सिस्टिक फायब्रोसिस हा काय कंजेनायटल डिसऑर्डर आहे. कसा डिसऑर्डर आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. कुठल्या क्रोमोझोमला प्रॉब्लेम होतो, तुमचा क्रोमोझोम नंबर 7 ला प्रॉब्लेम होतो. क्रोमोझोम नंबर 7 मधल्या कुठल्या जीनला, CFTR जीनला प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर आपण बघितली की गोल्ड स्टँडर्ड टेस्ट बघितली, कुठली, स्वेट क्लोराईड टेस्ट बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, कुठले जे आहे त्या सिस्टम अफेक्ट होतात, कुठले तुमचं लंग्स होतं, लंग्समध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपलं पॅनक्रियाजमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, एन्झाईम प्रॉपरली सिक्रेट होत नाहीत आणि इंटेस्टाईन पण जात नाहीत, म्हणून काय होतं, मालअब्झॉर्प्शन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, स्टेटोरिया होतं, जे की क्लासिकल साईन आहे कशासाठी, तुमचं सिस्टिक फायब्रोसिससाठी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की स्वेट ग्लँड बघितला. स्वेट ग्लँडमध्ये आपण बघितलं काय होते, स्वेट ग्लँड काय होतात, ब्लॉक होतात. त्यामुळे बेबीचा जो आहे ना, जेव्हा तुम्ही बेबीला किस करणार तर तुम्हाला एक साल्टी किस जे आहे तुम्हाला ते लागणार. ठीक आहे. म्हणजे थोडंसं खारट तुम्हाला काय लागणार, चव लागणार. त्याला आपण काय म्हणतो, साल्टी किस अपीअरन्स, जे काय पर्टिक्युलर साईन आहे कुणामध्ये, सिस्टिक फायब्रोसिसच्या बेबीजमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये काय होतं, मेल आणि फिमेलमध्ये बघितलं. मेलमध्ये वॉश डिफरन्स जे आहे ते काय बघायला मिळतात, त्याला एकतर ब्लॉक बघायला मिळतो किंवा अब्सेंटच बघायला मिळते. फिमेलमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतो, सर्व्हायकल म्युकस जो आहे तो कसा बघायला मिळतो, थिक बघायला मिळतो. आणि फॅलोपियन ट्यूब पण तुमच्या कधी-कधी ज्या बेबीच्या अटॅकवर असू शकतात, ब्लॉक असू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द मॅनेजमेंट ऑफ पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया. प्लासेंटा प्रिव्हिया दिलेला आहे आपल्याला आणि प्लासेंटा प्रिव्हियामधला कुठला टाइप विचारलेला आहे, पार्शियल विचारलेला आहे आणि त्याचं मॅनेजमेंट विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, प्लासेंटा प्रिव्हिया जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण त्याचे टाइप्स बघतो. कुठले आपल्याला टाइप्स बघायला मिळतात, लो लाइंग, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्जिनल त्याच्यानंतर आपण बघतो पार्शियल आणि काय कंप्लीट. हे काय बघायला मिळतं आपल्याला, प्लासेंटा प्रिव्हियाचे टाइप्स बघायला मिळतात. तर प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे नेमकं काय, जो तुमचा नॉर्मली नॉर्मली जो प्लासेंटा आहे, जो सिच्युएटेड असतो, ठीक आहे. नॉर्मली तुमचा प्लासेंटा जो सिच्युएटेड असतो, त्याच्यापेक्षा काय केला, थोडासा खाली आलेला आहे. ठीक आहे. नॉर्मली प्लासेंटा फॉर एक्झाम्पल तुमचा काय इथे सिच्युएटेड असायला पाहिजे. तो इथे सिच्युएशन न होता तो जर इथे आला तर आपण काय म्हणतो, लो लाईन म्हणतो. तो जो काय झाला, परत अजून खाली आला तर आपण काय म्हणतो, मार्जिनल म्हणतो. हे तुमचं इंटरनल ऑस जे आहे, ठीक आहे. इंटरनल ऑसच्या जर त्याच्या मार्जिन पर्यंत जर तो प्लासेंटा येत असेल तर आपण काय म्हणतो, मार्जिनल म्हणतो. आणि जर त्याने काय केलं, थोडंसं तुमचं इंटरनल ओस जे आहे ते काय केलं, पार्शियली ब्लॉक केलं आहे, त्याला आपण त्याला काय म्हणतो, पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो. आणि जर प्लासेंटा एक्झॅक्टली तुमच्या ओसवर येऊन थांबलेला असेल, त्याला आपण काय म्हणतो, कंप्लीट प्लासेंटा प्रिव्हिया असं आपण त्याला म्हणत असतो. तर हे काय, त्याच्या प्लासेंटाच्या पोझिशनवरून आपण त्याचे टाइप ठरवले, कुठले, लो लाईन, मार्जिनल, पार्शियल आणि कंप्लीट असे. तर बघा, जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो कशाचा, प्लासेंटा प्रिव्हियाचा, तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक साइन काय बघायला मिळतं आपल्याला, तर ते बघायला मिळतं पेनलेस आणि कशी, ब्राईट ब्राईट रेड व्हजायनल ब्लिडिंग. पेनलेस आणि कशी, पेनलेस न ब्राईट रेड व्हजायनल ब्लिडिंग असते. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, पेशंटचं USG करून आपण काय करू शकतो, कन्फर्म करू शकतो. पण आता आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा, मॅनेजमेंट विचारलं. ऑप्शन दिलेत आपल्याला, सिझेरियन सेक्शन, ब्लड ट्रान्सफ्युजन, डायलाटेशन क्युरिटेज आणि कंप्लीट बेड रेस्ट. तर बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, सिझेरियन सेक्शन. हे बघा, आपल्याला काय सांगितलंय, मदरला काय आहे, पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया आहे. हे बघा,
लो लाइंग, मार्जिनल आणि पार्शियल ह्या काय आहेत, ज्या कंडिशन आहेत, ह्या कंडिशन आपण ला लगेच आपल्याला काय करायची नाहीये, सर्जिकल मॅनेजमेंट करायची गरज नाही. याला आपण काय करू शकतो, कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये ठीक करू शकतो. कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे काय, वेट अँड वॉच. ठीक आहे. आपण काय करू शकतो, वेट करू शकतोय. मदरला काय करू सांगायचंय, की बाबा तू काय करायचं नाहीये, जास्त धावपळ करायची नाहीये, बेड रेस्ट घ्यायची आहे. त्याचप्रमाणे अशी कुठलीही कामं करायची नाही, जेणेकरून काय होईल, तुझ्या बॉडीमध्ये हायपॉक्सिया होईल. म्हणजे जर तिच्या बॉडीमध्ये हायपॉक्सिया झालं, तर बेबीच्या बॉडीमध्ये पण काय होतो, हायपॉक्सिया होतो. त्यांचा जो प्लासेंटा जो आहे तो लो लाइंग आहे, ठीक आहे. जिथं असायला पाहिजे त्यापेक्षा थोडासा अजून खालच्या काय आहे जागी आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, जास्त काळजी घ्यायला लागणार आहे. पण जर तो काय असेल कंप्लीटली ब्लॉक असेल, तर यावेळेस पण आपल्याला काय करता येणार नाहीये, कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट करता येणार नाहीये. जर कंप्लीटली ब्लॉक असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, एल-एस-सी-एस हा आपल्याकडे एकमेव ऑप्शन राहतो. ठीक आहे. कारण काय झालं, तुमचं ऑस जे आहे ते काय झालंय, कंप्लीटली क्लोज झालेलं आहे. बेबीची नॉर्मल डिलिव्हरी होणं पॉसिबल आहे का, तर नाही कारण तुमचं जे इंटर्नल ऑस आहे सर्व्हिक्सचं ते काय आहे, पूर्णपणे बंद आहे. म्हणून सिझेरियन सेक्शन आपण कधी करू शकतोय? कंप्लीट प्लासेंटा प्रिव्हियामध्ये आपण सिझेरियन सेक्शन करतो. पार्शियल प्लासेंटा प्रिव्हियामध्ये गरज आहे का? तर नाही. ब्लड ट्रान्सफ्युजन बघा, प्लासेंटा प्रिव्हियाची मदर जी असते तिला कधी-कधी खूप हेवी ब्लीडिंग होऊ शकते. ठीक आहे. खूप हेवी ब्लीडिंग होऊ शकते. पण त्या हेवी ब्लीडिंग होत आहे म्हणून जर आपण ब्लड ट्रान्सफ्युजन केलं, तर हे काय आहे? नॉट इफेक्टिव्ह. नॉट इफेक्टिव्ह. नॉट इफेक्टिव्ह. का? कारण तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं तरी पण काय होणार, तुमची ब्लीडिंग थांबणार नाही. जर त्या पेशंटला खूप ब्लीडिंग असेल, तर मग मात्र आपल्याला पेशंटला काय करायला लागेल, सिझेरियन सेक्शनलाच घेऊन जावं लागेल. मग ते तुमचा कुठल्याही प्रकारचा प्लासेंटा प्रिव्हिया असला तरी पण. पण इथे आपल्याला क्वेशनमध्ये सांगितलेलं आहे का मदरला ब्लीडिंग वगैरे होते म्हणून? काहीच नाही. मदर काय नॉर्मल आहे. फक्त तिला पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया एवढीच कंडिशन आहे. बाकी तिला दुसरं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. थर्ड ऑप्शन काय दिलं आपल्याला, डायलेटेशन अँड क्युरेटेज. बघा, प्लासेंटा प्रिव्हिया आहे मदरला, म्हणजेच काय मदरमध्ये हिमोरेजचे चान्सेस ऑलरेडी जास्त आहेत. मी काय म्हटलंय, प्लासेंटा प्रिव्हियाला जर पेशंटला काय असतं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, पेनलेस आणि ब्राईट रेड व्हाजायनल ब्लीडिंग. ब्राईट रेड म्हणजेच काय, नुकतीच आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय, फ्रेश ब्लीड आहे. म्हणजेच काय, जर त्या पेशंटमध्ये आपण डायलेटेशन आणि क्युरेटेज केलं, तर आपण काय करतोय, डायलेटेशन आणि क्युरेटेजमध्ये आपण काय करतो, ते जे पूर्ण जे प्रेग्नन्सीचं जे मटेरियल आहे, ते आपण काय करतो, पूर्ण स्ट्रॅप करून बाहेर काढतो. आणि जर असं केलं, तर आपल्याला काय होऊ शकतं, पेशंटमध्ये हिमोरेजचे चान्सेस जास्त वाढू शकतात. पेशंट पिपेजमध्ये जाऊ शकतो आणि काय होऊ शकतं, हिमोरेजिक शॉकमध्ये पण जाऊ शकतो. त्याच्यामुळं प्लासेंटा प्रिव्हियाच्या पेशंटमध्ये डी अँड सी म्हणजे डायलेटेशन अँड क्युरेटेज कसं आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ऑप्शन डी काय म्हणतोय, कंप्लीट बेड बेड रेस्ट म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण काय करतो, पेशंटमध्ये कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगतो. फक्त प्लासेंटा प्रिव्हिया जर कंप्लीट असेल, ठीक आहे, तर आपण काय करतो, पेशंटला एल-एस-सी-एसला घेऊन जात असतो. कारण काय, तुमचा इंटर्नल ऑस्था आहे, कंप्लीटली क्लोज आहे. बेबीला बाहेर येण्याचा बिलकुल चान्स नाही आहे. म्हणून आपण काय करतो, एल-एस-सी-एस किंवा सिझेरियन सेक्शन जे आहे ते करत असतो. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which hormone is helpful in the growth of ovarian follicle? ओव्हॅरियन फॉलिकलसाठी ग्रोथसाठी कुठला हार्मोन जो आहे तो हेल्पफुल आहे? एफ-एस-एच पहिला ऑप्शन आहे आपला कुठला? एफ-एस-एच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावामध्येच काय आहे? फॉलिकलला स्टिम्युलेट करणारा हार्मोन जो काय करतो आणि फॉलिकल कुठे असतात तुमच्या? ठीक आहे, ओव्हरीमध्ये फॉलिकल्स असतात जे की काय करत असतात? ते वाढत असतात आणि 14व्या दिवशी 14 डेला काय होतं, त्याचं ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन होतं म्हणजे काय होतं, याच्यातला एक काय होतो, मॅच्युअर होतो जो की कुठून बाहेर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याचं काय म्हणतं, कॉर्पस ल्युटिनस आणि कॉर्पस अल्बिकस हे त्याच्यानंतरच्या स्टेजेस आहेत. टेस्टोस्टेरोन काय आहे, काय मेल सेक्स हार्मोन आहे. मेल सेक्स हार्मोन आहे. इस्ट्रोजन काय आहे? इस्ट्रोजन कशासाठी हेल्प करतो आपल्याला? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल्स. फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे, जसं की प्युबिक हेअर येणं, त्यांच्या आवाजामध्ये चेंज होणं, त्यांच्या ब्रेस्टमध्ये चेंजेस होणं, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्या हिप मासमध्ये चेंजेस होणे, हे सगळे इस्ट्रोजनचे काय आहेत, कामं आहेत. प्रोजेस्टेरॉन काय आहे? प्रेग्नन्सी मेंटेन करतं. प्रेग्नन्सीला मेंटेन कोण करतं? तर तुमचं प्रोजेस्टेरॉन करत असतं. ठीक आहे. तर ओव्हॅरियन फॉलिकल्ससाठी हेल्पफुल कोण आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A client present with a growth retardation, inability to walk, and bruises all over the body. Which of the following nutrition should be recommended as a supplement to the diet? बघा, ग्रोथ रिटार्डेशन काय दिलं आपल्याला सिम्पटम्स? ग्रोथ रिटार्डेशन, अजून काय? इनॅबिलिटी टू वॉक, आणि अजून काय दिलंय? ब्रुजेस ऑल ओव्हर बॉडी. ब्रुजेस ऑल ओव्हर बॉडी म्हणजेच काय? ब्लड पेशंटमध्ये ब्लीडिंग टेंडन्सीज आहेत. ब्लीडिंग टेंडन्सी वाढलेली आहे.
हे आपल्याला क्वेश्चनवरून समजते. तर हे जे सगळे सिम्प्टम्स आहेत, हे सगळे सिम्प्टम्स कशाचे आहेत, कुठल्या डिसीजचे आहेत हे आपल्याला माहीत आहे. ते आहेत स्कर्व्हीचे. ठीक आहे. आणि स्कर्व्ही काय आहे? व्हिटॅमिन सी ची डेफिशियन्सी. व्हिटॅमिन सी ची डेफिशियन्सी झाल्यावर आपल्याला काय होतं? स्कर्व्ही होतो. मग आता ऑप्शनमध्ये बघा, मिल्कपासून व्हिटॅमिन सी मिळतं का आपल्याला? तर नाही मिळत. एग यॉल्कपासून मिळतं का? तर नाही मिळत. सिट्रस फ्रूट म्हणजे कुठले फ्रुट्स? लेमन, ठीक आहे. तुमचे ऑरेंजेस, सगळे लिंबू वर्गीय फळं जे आहेत, त्याच्यानंतर संत्रा, मोसंबी, लिंबू वगैरे ही सगळी लिंबूसारखी दिसणारी आणि आंबट फळं असतात. त्याच्यामध्ये काय असतं? व्हिटॅमिन सी काय असतं? भरपूर असतं. व्हिटॅमिन सी जे आहे ते भरपूर असतं. त्यानंतर पेरू वगैरे जे आहे त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन सी असतं. तर आपण काय म्हणतो? सिट्रस फ्रूट असं आपण म्हणतो. तर सिट्रस फ्रुट्स खाल्ल्यामुळे काय होतं? तुमच्यामध्ये बॉडीमध्ये व्हिटॅमिन सी गेन होतं. व्हिटॅमिन सी जे गेन झालं तर काय होणार? व्हिटॅमिन सीची डेफिशियन्सी झाली तुम्हाला, ती कमी होणार आणि स्कर्व्ही जो की व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे झाला तुम्हाला, तो पण काय होणार? आपोआप कमी होणार आहे. म्हणून अशा पेशंटमध्ये आपण काय केलं पाहिजे? व्हिटॅमिन सी खाल्लं पाहिजे. पल्सेस वगैरे हे काय आहेत आपले प्रोटीनचे सोर्सेस असू शकतात. ठीक आहे. त्यामुळे सिट्रस फ्रूट जे आहे ते आपल्याला व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी दिले जातात आणि हे जे आपल्याला ग्रोथ रिटार्डेशन, इनॅबिलिटी टू वॉक, त्याच्यानंतर प्रोसेस ओव्हर द बॉडी यालाच आपण काय म्हणू शकतो? ब्लीडिंग टेंडन्सीज म्हणू शकतो. ॲक्चुअली ग्रोथ रिटार्डेशन, इनॅबिलिटी टू वॉक आणि ब्लीडिंग टेंडन्सीज हे काय आहेत? स्कर्व्हीचे जे आहेत ते क्लासिकल सायन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ. क्वेश्चन बघा. प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि टर्शियरी प्रिव्हेन्शन. म्हणजे हा कुठला आहे आपला? लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन. लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन मी याच्या अगोदर मला वाटतं 2 ते 3 वेळा फक्त याच सीरीजमध्ये सांगितलेलं आहे. लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये काय असतं, की आपण काय करतो? प्रिव्हेंट करतो कुठे? पण वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. डिसीज होण्याच्या अगोदर, डिसीज झाल्याच्या नंतर, रिहॅबिलिटेशन करण्याच्या वेळेस काय करतो आपण? प्रत्येक स्टेजच्या वेळेस एक वेगळी ॲक्शन घेत असतो. त्या ॲक्शनला आपण काय म्हटलं? लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन असं आपण म्हटलं. मग प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन बघितलं आपण. प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन बघितलं, त्याच्यानंतर आपण प्रायमरी बघितलं, सेकंडरी बघितलं आणि टर्शियरी प्रिव्हेन्शन बघितलं आपण. ठीक आहे. प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं काय करतो आपण? एज्युकेट करतो. मग एज्युकेट करताना आपण काय करतो? मास एज्युकेट पण करतो. त्यानंतर आपण काय करू शकतो? इंडिव्हिज्युअल एज्युकेशन पण करू शकतो. हे प्रायमोडियल कधी करतो आपण? रिस्क फॅक्टर येण्याच्या अगोदर. एखाद्या कम्युनिटीमध्ये रिस्क फॅक्टर येण्याच्या अगोदर किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये रिस्क फॅक्टर येण्याच्या अगोदरच आपण काय करतो? त्याला प्रायमोडियल प्रिव्हेन्शन करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय केलं? तंबाखू बद्दल काय केलं? तुमच्या पूर्ण गावामध्ये जनजागृतीचं एक व्याख्यान आयोजित केलं. म्हणजे एखादा पर्सन तंबाखू खात आहे, तो पण तो भाषण ऐकतोय. नाही खात आहे, तो पण तो काय करतोय? ते भाषण ऐकतोय. नाही खात आहे त्याच्यासाठी काय झालं? ते प्रायमोडियल प्रिव्हेन्शन झालं. ते काय झालं? तुम्ही काय केलंय? मॉबला तुम्ही काय केलं? एज्युकेट केलं. त्याला आपण काय म्हटलं? रिस्क फॅक्टर येण्याच्या अगोदर तुम्ही जे प्रिव्हेन्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रायमोडियल प्रिव्हेन्शन असं आपण म्हणतो. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय येणार आहे तुमचं? हेल्थ एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन आणि अजून काय येणार आहे याच्यामध्ये? स्पेसिफिक प्रोटेक्शन. हेल्थ एज्युकेशन आणि स्पेसिफिक प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल, एखादा पर्सन जो आहे तो एखाद्या डिसीजसाठी काय प्रोन आहे, त्याला तुम्ही काय केलं? त्या डिसीजची व्हॅक्सिन दिली. एखाद्याला कुत्रा चावला, तुम्ही काय केलं? त्याला अँटी रेबीजची व्हॅक्सिन दिली. ते काय केलं तुम्ही? स्पेसिफिक प्रोटेक्शन केलं. त्याला स्पेसिफिकली तुम्ही रेबीजच्या विरोधामध्ये काय केलं? इम्युनाइज केलं, प्रोटेक्ट केलं. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय? अर्ली डायग्नोसिस अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. तुम्ही काय केलं? अर्ली डायग्नोसिसमध्ये तुम्ही जेवढ्या तुमच्या स्क्रीनिंग टेक्निक्स आहेत, सर्व स्क्रीनिंग टेक्निक जे आहेत तुमच्या सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. मग तुम्ही काय केलं? त्याला लवकरात लवकर स्क्रीन केलं, लवकरात लवकर डायग्नोज केलं आणि त्याला लवकरात लवकर त्याच्या ट्रीटमेंटसाठी काय केलं? तुम्ही पुढची पावलं उचलली. आपण काय म्हणतो? सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय केलं? एक एक तुम्हाला टीबीचा सस्पेक्टेड पर्सन वाटला. तुम्ही काय केलं? त्याची मॉन्टॉक्स टेस्ट घेतली. मॉन्टॉक्स टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग तुम्ही काय केलं? त्याचा एक्स-रे काढला, स्पुटम घेतला आणि मग तुम्ही काय केलं? काय केलं? ते केस जी आहे ती कन्फर्म केली. केस कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? त्याला लगेच डॉट थेरपी दिली. म्हणजे काय केलं तुम्ही? अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट केली. टर्शियरीमध्ये काय येतं बघा? डिसॅबिलिटी लिमिटेशन आणि रिहॅबिलिटेशन. म्हणजे काय केलं तुम्ही? रिहॅब सेंटरला त्याला पाठवलं. एखादा पर्सन जे आहे त्याला काय झालेलं आहे, एखादा डिसीज झालेला आहे. लेट्स से की त्याला एच-आय-व्ही होता. मग तुम्ही काय केलं? एच-आय-व्ही पासून डिसेबिलिटी काय-काय होऊ शकतात? पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. पेशंटला अदर काय होऊ शकतं? पेशंटचा वेट लॉस होतं. पेशंटचे जे मानसिक त्रास होतात पेशंटला. मग तुम्ही काय केलं? त्या डिसेबिलिटी लिमिटेशन्स केल्या. डिसेबिलिटी लिमिटेशन मग तुम्ही कसं करणार? त्याला इन्फेक्शन प्रोन होण्यापासून तुम्ही वाचवणार. ठीक आहे. त्याला काय करणार? हँड वॉश करणार. त्या पेशंटकडे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा हँड वॉश करून जाणार. जेणेकरून काय होणार? तुमचं इन्फेक्शन त्याला जाणार नाहीये. त्या पेशंटला काय सांगणार? की तू काय करायचंय? इन्फेक्शन प्रोन ठिकाणी जायचं नाही. म्हणजे जिथे क्राउडेड प्लेसेस आहेत, ठीक आहे. जिथे काय झालेलं आहे याच्या अगोदर कधी
साथीचा रोग वगैरे ज्या कम्युनिटीमध्ये आहे, त्या कम्युनिटीमध्ये तुला जायचं नाही, तिथं स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे काय झालं, डिसॅबिलिटी लिमिटेशन झालं. हे आपण कधी घेतो, डिसीज झाल्याच्या नंतर हे सगळ्या जे आहे ते आपण प्रिव्हेन्शन घेत असतो. त्यानंतर आपण काय करू शकतो, रिहॅबिलिटेशन सेंटर्सला आपण त्याला पाठवू शकतो, जेणेकरून त्याचे जे एड्सचा पेशंट जो आहे तो काय होऊ शकतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. बाबा माझ्यासोबतच असं काय झालं, मीच सर्वांपेक्षा असं काय, मीच काय पाप केलं होतं वगैरे वगैरे, असे त्यांचे काय असू शकतात वेगवेगळे आखरी प्रोसेसमधून तो जात असतो. म्हणून त्याला आपल्याला काय केलं पाहिजे, मानसिकदृष्ट्या आपण त्याला सक्षम केलं पाहिजे. म्हणून आपण हे काय करू शकतो, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण त्याला फिजिकल आणि मानसिक पण रिहॅबिलिटेट करत असतोय. म्हणून इथे बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलाय अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, जो की काय आपला सेकंडरी लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट स्टाईल. हा आपला कुठला आहे, मॅनेजमेंट मधला क्वेश्चन आहे. आता सांगितलं की आपली एक्झाम कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करायचं नाही, आपला जी ट्रेडिशनल मेथड आहे ती यूज करायची नाही, आपल्याला सगळ्या विषयांना सोबत घेऊन चालायचं आहे. तर मॅनेजमेंट मधले कॉन्फ्लिक्ट हा टॉपिक होता आपल्याला. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, संघर्ष. संघर्ष. ठीक आहे. इंटरनल कॉन्फ्लिक्ट असू शकतं, पर्सनल कॉन्फ्लिक्ट असू शकतं, इंट्रापर्सनल असू शकतं किंवा इंटरपर्सनल असू शकतं. ठीक आहे. म्हणजे जर दोन व्यक्तींमध्ये कॉन्फ्लिक्ट असेल, म्हणजे एखादी समजा फॅक्टरीमध्ये तुम्ही काम करत आहात. एखाद्या फॅक्टरीमध्ये काय करता, तुम्ही काम करतात किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ॲज अ CHO काम करतात आणि तुमच्याकडे काय आहेत, 2 ANM आहेत. ठीक आहे. 2 ANM आहेत आणि त्या दोन्ही ANMला काय करायचं आहे, ह्या तुमचं जे विलेज आहे, ठीक आहे, ह्या विलेज आहे आणि ह्या विलेजमध्ये 2 गल्ल्या आहेत. ठीक आहे. 2 गल्ल्या आहेत. ही पण ANM काय म्हणते, की मी पण याच गल्लीमध्ये सर्व्हे करायला जाणार आणि ही ANM पण काय म्हणते, मी पण याच गल्लीमध्ये सर्व्हे करायला जाणार. आणि ह्या गल्लीमध्ये सर्व्हे करायला दोघे पण तयार नाहीये. तर अशा वेळेस हे जे त्यांचं कॉन्फ्लिक्ट आहे, ठीक आहे, हा जो त्यांचा संघर्ष आहे, हा कसा आहे, इंटरपर्सनल आहे. ठीक आहे. दोघींच्या मध्ये जेव्हा 2 पर्सनच्या मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरपर्सनल म्हणतो. इंट्रापर्सनल कधी म्हणतो आपण, एकच माणूस आहे. ठीक आहे. एकच माणूस आहे. त्याच्यामध्ये काय संघर्ष चाललाय, की अगोदर मी या गल्लीत जाऊ, की अगोदर मी या गल्लीत जाऊ. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रापर्सनल म्हणतो. पण तिथे आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून काय बघूया, हा इंटरपर्सनल वाला 2 ANM तुमच्या अंडर काम करतायत. ॲज अ तुम्ही CHO तिथे आहात आणि ह्या दोघं जणी भांडण काय करतायत, की मी या गल्लीत जाणार, ही पण म्हणते मीच या गल्लीत जाणार. ठीक आहे. तर अकोमोडेटमध्ये फर्स्ट ऑप्शन आपल्याला काय म्हणतो बघा, अकोमोडेटिंग करा. अकोमोडेटिंग म्हणजे काय, दोन्हीपैकी एक जण काय करणार, गिव्ह अप करणार आणि दुसरी काय करणार, काम करणार. जर तसं केलं दोन्हीपैकी फॉर एक्झाम्पल ही ANM आहे आणि हिचं नाव B आहे. Aने जर गिव्ह अप केलं म्हणजे तिने काय केला, फॉर एक्झाम्पल राजीनामा दिला, की बाबा हे भांडण झालंय, हे काय मला दररोज सहन होत नाही आणि मी काय करणार नाही, तुमच्या PHCमध्ये कामच करणार नाही. ठीक आहे. जी बी नावाची ANM आहे ती म्हणली, "हां, ठीक आहे, तू जा," म्हटली, "मी करते." पण हिने काय केली, फक्त ही एकच गल्ली सर्व्हे केला. ह्या गल्लीला ती अजून गेलीच नाही. म्हणजे तिथे काय झालं, तुमचा एक स्टाफ कमी झाला. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुमचं हे जे काम होतं, हे दोन्ही गल्ल्या तुम्हाला सर्व्हे करायच्या, याच्यातली फक्त एक गल्ली झालीच नाहीये. म्हणजे तुमचा गोल कंप्लीट झाला का? नाही झाला. म्हणून अकोमोडेटिंगमध्ये आपलं जे आहे ते गोल कंप्लीट होतं. काय तर नाही होत आहे. अव्हॉइडिंग अव्हॉइडिंग काय म्हणतोय बघा, तुम्ही या दोघांच्या भांडणात पडूच नका. तर ॲज अ CHO म्हणून तुम्ही ॲज अ त्यांचे काय सुपरवायझर म्हणून तुम्हाला काय करायला लागेल, याच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये भांडणामध्ये पडायलाच लागेल. अव्हॉइडिंगमुळे काय होणार नाही, तुमचा प्रॉब्लेम हा कधीही सॉल्व्ह होणार नाही. ह्या दोघं जणी काय करतील, फक्त ह्या एका गल्लीचा सर्व्हे करून याचा फक्त डाटा तुमच्याकडे घेऊन येतील. ठीक आहे. त्यामुळे अव्हॉइडिंग हे काही सोल्युशन नाही. कोलॅबोरेटिंग म्हणजे काय म्हणते बघा, कोलॅबोरेटिंग मध्ये तुम्ही काय करू शकताय, कोलॅबोरेट करू शकता म्हणजे दोघींच्या मध्ये काय करू शकता, एक बरोबर मध्यस्थी आणू शकता. कसं आणू शकता तुम्ही? तुम्ही काय म्हणू शकता, की ए नर्सला तू काय कर, ही जी गल्ली आहे अर्धी गल्ली तू कर आणि हिकडची पण अर्धी गल्ली तू कर आणि बीला तुम्ही काय म्हणू शकता, की ह्याच्या नंतरची अर्धी गल्ली तू कर आणि ह्याच्या नंतरची ही जी अर्धी गल्ली आहे तू कर. म्हणजे तुम्ही काय केलं, हे जे तुम्ही अगोदर असं डिव्हाईड केलं होतं त्याला तुम्ही काय केलं, आता असं डिव्हाईड केलं. म्हणजे दोघींना पण पहिली पण गल्ली आली आणि दुसरी पण गल्ली आली. याला आपण काय म्हणतो कोलॅबोरेटिव्ह म्हणू शकतो. हे काय करू शकतो, तुमचे कॉन्फ्लिक्ट काय करू शकतं, रिझॉल्व्ह करू शकतं. कंप्लिटिंग नाही, सॉरी, हे कम्पिटिंग आहे. हे लिहिता आलेलं आहे कम्पिटिंग. कम्पिटिंग म्हणजे काय, तुम्ही त्यांच्यामध्ये काय करा, कॉम्पिटिशन करा. ठीक आहे. दोन्हीमध्ये काय करायचं, तुम्ही कॉम्पिटिशन असं वाढू द्यायचंय. पण कॉम्पिटिशन्स केल्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे आहे ते फोर्सफुल एन्व्हायर्नमेंट तिथे तयार होणार आहे. फोर्सफुल एन्व्हायर्नमेंट तयार होणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, तिथे जे A आणि B ह्या ज्या ANM आहेत, ह्या दोघींमधले काय होणार आहे, पर्सनल रिलेशन पण खराब होणार आहेत. पर्सनल रिलेशन पण काय होणार आहेत, खराब होणार आहेत. त्याच्यामुळं
कोलॅबोरेटिंग जे आहे म्हणजे काय करणार दोघींचं पण ऐकून घेणं हे पण काय आहे कधी पण तुमच्यासाठी योग्य असेल ॲज अ तिथं सीएचओ तुम्ही काम करत असताना. त्यामुळे जेव्हा आपण तिथे कॉन्फ्लिक्ट असेल तर कुठली मॅनेजमेंटची स्टाईल आहे ती खालील ऑप्शनपैकी बेस्ट आहे आपल्याला विचारलं असताना अकोमोडेटिंग आपण करणार नाही, अव्हॉइड तर आपण बिलकुलच करणार नाही आणि कोलॅबोरेटिंग आपण करणार आणि कॉम्पिटिंग जे आहे ते आपण करणार नाही. त्यामुळे कोलॅबोरेटिंग जो आहे तिथे बेस्ट ऑप्शन आपल्याला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा ग्राम स्टेनिंग इज अन एक्झाम्पल ऑफ सिंपल स्टेनिंग, डिफरन्शियल स्टेनिंग, निगेटिव्ह स्टेनिंग की नन ऑफ द अबोव्ह. तर ग्राम स्टेनिंग हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी काय होमवर्क आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे याला तुमच्यासाठी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही याचं वाचून यायचं आहे आणि कमेंटमध्ये काय सांगायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 टाकायचा आहे आणि त्याचं काय सांगायचं आन्सर सांगायचं ए, बी, सी का डी. ठीक आहे. त्यापैकी जे काय तुमचं आन्सर असेल ते तुम्हाला आन्सरमध्ये सांगायचं आहे. तर आजचा जो आपला एपिसोड होता, त्या एपिसोडमध्ये आपण जवळपास 10 क्वेशन्स बघितलेले आहेत. स्टार्टिंगचे जे क्वेशन होते थोडेसे लेंथी होते, ठीक आहे. आणि नंतरचे क्वेशनमध्ये आपल्याकडे थोडेसे वन लाइनर क्वेशन होते, जे झालेले आपले पटपट झालेले आहेत. तर ह्या सीरीजच्या व्यतिरिक्त आपली त्रिशूला सीरीज जी की काय आहे एमसीक्यू सीरीज आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्र सीरीज जी काय आहे थेअरीसाठीची सीरीज आहे. आणि आपली ही जी आहे नागेश सरांचे ह्या सीरीजचे काय आहेत 5 व्हिडिओ आहेत जेणेकरून ज्यामध्ये काय तुमचे 2023 चे पी-वाय-क्यू आहेत. 2023 चे पी-वाय-क्यू आहेत. ते तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला काय कळेल, की क्वेशनचा पॅटर्न कळेल, की सीएचओमध्ये कुठल्या लेव्हलचे क्वेशन्स हे असतात. ठीक आहे. तर व्हिडिओला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ठीक आहे. आणि थँक फॉर द वॉचिंग. अभ्यास करत राहा. ठीक आहे. थँक धन्यवाद.